नमस्कार. नमस्कार. मी प्रसाद भारदे. आजच्या या आपल्या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. अशी काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला सेशन पुन्हा एकदा सुरू करायला लागलं. त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत आणि त्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. पण थोडंसं तांत्रिक अडचण आल्यामुळे या कार्यक्रमाला आपल्याला परत सुरुवात करायला लागली. सेवा परमो धर्म उक्तीप्रमाणे या आपण घेतलेल्या जो वसा आपण घेतलाय सामाजिक कार्याचा, त्या सामाजिक कार्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये. आणि आपण जो सामाजिक कार्याचा वसा आपण घेतलेला आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो आपण सुपूर्त करण्यासाठी परंपरा, अविरत परिश्रम हे आपल्याला सुरू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सेवा मित्र मंडळ गेली अनेक वर्ष अनेक समाज उपयोगी कार्यक्रम, समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपून आहे. आणि त्याचीच परिणिती म्हणून सध्याच्या या कोविड-19च्या काळामध्ये सुद्धा इतकी आव्हानं आणि इतके खडतर प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आले. आणि आपल्या सेवा परमो धर्म हा आपलं समाज सेवेचं व्रत हे काही सोडलं नाही. आणि त्याचीच परिणिती म्हणजे आज आपण सगळेजण बघतोय की आज कोविड-19च्या काळामध्ये आपण सगळेच जण घरामध्ये सुरक्षित राहून पण सामाजिक अंतर कोणच जे काय सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते आपण पाळून आपण सर्वजण कार्यक्रम करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून पण या वर्षीचे जे आपले कार्यक्रम आहेत ते सगळे ऑनलाईन पद्धतीने आपण घेतलेले आहेत. सेवा मित्र मंडळ सेवा ऑनलाईन महागणेश उत्सव 2021 या उपक्रमांतर्गत, या कार्यक्रमाच्या उपक्रमांतर्गत पहिला कार्यक्रम काल आपला झाला. त्याच्यामध्ये आपल्याकडे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व काल चंद्रकांतजी दळवी आले होते. तसंच आज आपल्याकडे जे व्यक्ती आपल्याला आज वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते देऊ भरारी या आपल्या व्याख्यानमालेत आज आपले दुसरे वक्ते आहेत माननीय दिलीपजी देशमुख. माननीय देशमुख सर हे सहधर्मदाय आयुक्त तसंच जिल्हा न्यायाधीश वाशिम येथे त्यांनी काम केलेलं आहे. मी सरांबद्दलचा परिचय आपल्या सगळ्यांना करून देतो. सुरुवातीच्या काळात म्हणजे सरांचा जन्म हा बीड जिल्ह्यामध्ये वाढवणी या तालुक्यामध्ये झाला. सुरुवातीचं शिक्षण त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी म्हणून त्यांनी पुढे मान्यताप्राप्त विद्यापीठातनं MA BEd LLB ही त्यांची पदवी त्यांनी पूर्ण केली. आणि ती पदवी नुसतीच पूर्ण केली नाही तर उत्तम गुणांनी ती पूर्ण केली. त्याच्यानंतर त्यांनी 5 वर्ष बीड आणि माजलगाव या कोर्टांमध्ये वकील म्हणून सुद्धा काम पाहिलं. त्याच्यानंतर म्हणून 2 वर्ष काम पाहिलं. त्याच्यानंतर 1995 साली MPSCची राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी त्याच्यानंतर जॉईंड ॲज अ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. मित्रांनो, हे मी अगदी जाणीवपूर्वक आपण जर बघितलं असेल तर मी हे खूप अधोरेखित करून सांगतो, कारण आपला जो विषय आहे तो स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन बी. काल माननीय चंद्रकांतजी दळवी यांनी सुद्धा आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं. तसंच आज सरही आपल्याला मार्गदर्शन करतील. या सगळ्या त्यांच्या कार्यकालामध्ये सर फक्त आपली निगडीत असं काम न करता ज्याला आपण म्हणतो की समाजाप्रती असणारी आपली समाजाच्या प्रती आपलं असणारं देणं याचं भान सरांनी ठेवलं. आणि म्हणूनच अधीक्षा फॉर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट विच हेल्प्स देम टू राईट जजमेंट्स ऑर्डर्स इन मराठी, म्हणजे मराठीमध्ये हे सगळं भाषांतरित करून ते जे कोर्टाचे निर्णय वगैरे असतात ते लिहून मदत करतात. तसंच त्यांनी स्वतः चालू केलेले काही उपक्रम ज्याला आपण सायकल बॅग, म्हणजे जवळजवळ 1100 सायकलींचं जिथे आपण दुर्गम भागामध्ये त्यांनी सायकलींचं वाटप करण्यात आलं त्यांच्या वतीने. तसंच स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देखील त्यांच्याकडनं देण्यात आली. त्याच्यानंतर एम्बार्कमेंट बंधारा मेजरिंग 83 3 इंचेस 9 फीट विथ हेल्प ऑफ सकाळ ग्रुपच्या वतीनं काही उत्तम असे उपक्रम देखील त्यांच्याकडनं राबवले गेले. त्याच्यानंतर एक अतिशय सुंदर अशी संकल्पना की फीडिंग रूम्स. ही हॅज इनिशिएटेड अ कॉन्सेप्ट ऑफ फीडिंग रूम्स फॉर लॅक्टिंग मदर्स इन टेम्पल्स विच इज फर्दर ऍक्सेप्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र.
की आपल्या बाळांना दूध पाजण्यासाठी म्हणून त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचं कामही सरांनी या काळामध्ये म्हणजे ती जागा जी आहे ती उपलब्ध करून तो एक वेगळा इनिशिएटिव्ह सरांनी घेतला. असे एक ना अनेक उपक्रम सरांच्या कालावधीमध्ये होत गेले आणि ते अजूनही अविरतपणे ज्याला आपण म्हणू की ते चालूच आहे. तसंच 90 पेक्षा जास्त हुंडाबळी मुक्त लग्नाचे उपक्रम देखील सरांच्या मार्गदर्शनाखाली झाले. तसंच सोलर पॅनल, आता आपण बघतो की ऊर्जा जी आहे ती ऊर्जेचा एक वेगळा स्रोत पण जनमानसात आपल्याला सगळ्यांना उपयोगी पडेल, ज्याला आपण सोलर पॅनल म्हणतो, त्याचंही डिस्ट्रीब्युशन सरांच्या वतीनं करण्यात आलं. तसंच जवळपास 15,000 लिटर डेली, म्हणजे जेवढं रोज 15,000 लिटर पेक्षा जास्त पाण्याचं वाटप देखील सरांच्या वतीनं केलं जातं. तसंच अनेक गरजूंना आर्थिक मदत देखील सरांच्या वतीने केली जाते. सध्याचं जे त्यांचं ऑनगोईंग प्रोजेक्ट, त्याला आपण सध्या चालू आहे, ज्याच्यावरती काम करतायत सर, ते म्हणजे एरियल डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर ऍट खडे पठार जेजुरीला, आपल्या पुण्याच्या जवळ जेजुरीला रोपवेचं जे काम चालू आहे ते सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. मला वाटते एक ना अनेक असे अनेक उपक्रम सरांनी मार्गी लावलेले आहेत आणि अनेक उपक्रमांना सर मार्गदर्शन करत आहेत. सर, सेवा मित्र मंडळाच्या या घेऊ भरारी या कार्यक्रमात देशमुख सर. हॅलो, येतोय सर आवाज? येतो ना. हा, सर्वप्रथम विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करून मी कार्यक्रमाची सुरुवात करतो. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, त्यांचे सर्व पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व प्रेक्षक, सर्वांना मी नमस्कार करतो. सर्वप्रथम शिरीष मोहिते आणि सेवा मित्र मंडळाचे मी आभार मानतो. आभार यासाठी की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. मला नेहमी विद्यार्थ्यांशी संवाद करायला आवडतो. त्याचं कारण म्हणजे माझी जी प्रत्येक व्यक्तीची एक आवड असते, आयुष्यामध्ये येऊन काय करायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं, तर मला शिक्षक व्हायचं होतं. हॅलो, येतोय सर? मला शिक्षक व्हायचं होतं, पण माझी ती डेस्टिनी नव्हती. माझी डेस्टिनी वेगळी होती आणि मी वेगळ्या वाटेला गेलो. पण माझी जी मूळ आवड आहे ती काही माझी गेलेली नाही. त्यामुळे जिथं संधी मिळेल तिथं मी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो. म्हणून मी शिरीष मोहितेंनी मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. शिरीष मोहिते आणि सेवा मित्र मंडळ याविषयी याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. अविरत समाज कार्य करणारा एक तळमळीचा आणि प्रामाणिक कार्यकर्ता असा मी शिरीष मोहिते यांचा उल्लेख करील. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की सेवा मित्र मंडळाने जे काही उपक्रम राबवले वेगवेगळे, त्या उपक्रमामध्ये मला खारीचा वाटा नोंदवता आला. आपल्या सगळ्यांना माहित आहे की बुधवार पेठेमध्ये जो पुण्याचा रेड लाईट एरिया मानला जातो, मागच्या लॉकडाऊन मध्ये आणि या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये जवळपास मागच्या लॉकडाऊन मध्ये 3 महिने आणि या लॉकडाऊन मध्ये 2 महिने प्रत्येक 500 महिलांना दररोज जेवण देण्याचा उपक्रम शिरीष मोहितेंना राबवला. आणि ह्या उपक्रमामध्ये आम्हाला पुण्यधाम आश्रम कोंडवा आणि इस्कॉन मंदिर यांनी मदत केली. त्याचप्रमाणे त्या महिलांना मागच्या लॉकडाऊन मध्ये आम्ही 500 महिलांना साड्या वाटल्या. भोर तालुक्यामध्ये काळेश्वरी देवस्थान आहे, त्या काळेश्वरी देवस्थाननं आम्हाला त्या साड्या दिल्या. असे वेगवेगळे उपक्रम शिरीष मोहिते राबवत असतात आणि मला त्याचा भाग होता आलं हे मी माझं भाग्य समजतो. आत्ताच परिचय करून देताना प्रसादजींना माझा खूप मोठा परिचय करून दिला. ऐकणाऱ्याला असं वाटेल की हा कुणीतरी खूप मोठा एक दानशूर व्यक्ती आहे, पण मी इथं क्लिअर करू इच्छितो. मी नेहमीच सांगतो की माझ्या हातून जे काही थोडंफार कार्य झालं याचं सगळं श्रेय पुणेकरांचं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये मी फक्त खारीचा वाटा उचललेला आहे. मी काय केलं की दाता डोनर जो आहे, डोनरची आणि गरजू व्यक्तींची भेट घालून दिली. त्या दोघांमध्ये दुवा म्हणून मी काम केलं, एवढंच मी काम केलं. पण पुणेकरांनी हे माझं जे काम आहे ते खूप उचलून धरलं, अप्रिशिएट केलं. त्याबद्दल या प्रसंगी मी पुणेकरांना एकदा धन्यवाद देतो. माझा जो सर्वात मोठा उपक्रम आहे की माझ्या गावाला एक बंधारा बांधला मी, आणि तो बंधारा बांधण्यासाठी सकाळ रिलीफ फंडाचे प्रताप पवार, महेंद्र पिसाळ यांनी मला मदत केली. बंधारा खूप मोठा आहे, तो 83 मीटर लांबीची भिंत आहे, 3 मीटर उंचीची भिंत आहे. आणि त्या भिंतीपासून पाठीमागं 2 नद्यांचं 1 किलोमीटर पर्यंत खोलीकरण केलेलं आहे. आणि आज तिथं 8 कोटी लिटर पाणी आहे. आणि त्या धरणाच्या भिंतीपासून 2 किलोमीटरच्या रेडियस मधल्या सगळ्या विहिरी आणि सगळ्या ट्यूबवेल रिजन्युएट झाल्या.
आणि बीड जिल्ह्यातलं किमान एक गाव तरी सकाळमुळं दुष्काळमुक्त झालं असं मी इथं आवर्जून त्याचा सकाळचा उल्लेख करेल. आणि त्या गावचा प्रतिनिधी म्हणून सकाळला परत एकदा मी धन्यवाद देतो. परिचय करून देत असताना खूप माझा मोठा परिचय करून दिला. तर मला पंजाबी लेखिका आहेत अमृता प्रीतम नावाच्या, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांचं एक आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्राचं नाव आहे रशिदी तिकीट. पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना विचारले की तुमच्या आत्मचरित्राचं नाव रशिदी तिकीट का लिहिलं तुम्ही, तर रेव्हेन्यू स्टॅम्प. तर त्यांनी असं उत्तर दिलं की रेव्हेन्यू स्टॅम्पच्या पाठीमागं कोरा भाग असतो, त्याच्यावर लिहिण्यासाठी जेवढी जागा असती तेवढंच मी कार्य केलं माझ्या आयुष्यामध्ये. अमृता प्रीतम सारख्या थोर लेखिका जर स्वतःविषयी असं म्हणत असतील तर त्या मानाने माझं काम तेवढं सुद्धा नाहीये. हा इथल्या ह्या शिरीषजींचा यांचा मोठेपणा आहे की त्यांनी माझा खूप मोठा परिचय करून दिला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाकडे येतो. आजचा कार्यक्रम, त्याचं शीर्षक, त्याच्या मागची भूमिका ही मला खूप आवडली. शिरीषजींनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता का. मी लगेच त्यांना हो म्हणून सांगितलं. कार्यक्रमाचं नाव आपल्या सगळ्यांना माहित आहे, घेऊ भरारी. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. त्याच्यापेक्षा मला जो वेगळा भाग शिरीषजींचा आवडला तो म्हणजे त्यांनी मला सांगितलं की सर प्लॅन बी बद्दल तुम्ही जास्त बोला. तर त्याच्या मागचा हेतू असा आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक 6 महिन्याला वर्षाला लाखो विद्यार्थी अपेअर होतात. त्याच्यापैकी काहीतरी 200-300 मुलं त्याच्यात सिलेक्ट होतात आणि बाकीच्यांची निवड काही कारणामुळे होऊ शकत नाही. 18 तास ही मुलं अभ्यास करतात, पुण्यामध्ये येऊन राहतात. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते तरी परिस्थितीवर मात करून ते अभ्यास करतात, पण त्यांना यश मिळत नाही म्हणून ते फ्रस्ट्रेट होतात. आपल्या सगळ्यांना माहित आहे मागच्या वर्षी एका मुलाने आत्महत्या केली. ही वेळ कुणावर येऊ नये आणि तो फ्रस्ट्रेट होऊ नये म्हणून त्यांनी नेहमी प्लॅन बी रेडी ठेवला पाहिजे. पण प्लॅन बी रेडी ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं. म्हणून शिरीषजींनी मला सांगितलं की तुम्ही प्लॅन बी वर फोकस करा. त्याप्रमाणे मी प्लॅन बी कसा हे करायचा ते तुम्हाला सांगतो. माझं जे क्षेत्र आहे, विधी क्षेत्र आहे, न्याय क्षेत्र आहे, त्याविषयी तुम्हाला मी बोलणार आहे. त्या क्षेत्रामध्ये किती संधी उपलब्ध आहेत, त्या क्षेत्रातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची आणि त्या क्षेत्रातला प्लॅन बी काय असू शकतो याच्यावर मी बोलणार आहे. विधी क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे. जीवनाचं असं एकही अंग नाही ज्यामध्ये विधी किंवा कायद्याचा संबंध येत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये कायदा आहेच. असं एकही क्षेत्र तुम्हाला शोधून पण सापडणार नाही की जिथं कायद्याचा काहीच संबंध नाही. अगदी तुम्हाला जर सांगितलं की एखादं मूल जन्माला आलं नाही, अजून आईच्या उदरातच ते मूल आहे, त्याचा सुद्धा कायद्याने विचार केला आहे. जन्म न झालेल्या मुलापासून ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रापर्यंत सगळ्या क्षेत्रांशी संबंधित कायदे आहेत. आता आईच्या उदरातलं मूल याच्या संबंधी कायदा काय असू शकतो असा कदाचित कुणाला प्रश्न पडेल, तर मी मुद्दाम सांगू शकतो की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा एक विषय आहे, त्याच्या संबंधी कायदे आहेत. त्याच्यानंतर एखादा जर मूल अनौरस आहे, दुसऱ्या कुणाचं तरी ते मूल आहे, असा जर समजा नवरा बायको मध्ये कधी कधी वाद असतो की तिचे इलिगल काही रिलेशन्स आहेत, इलिसिट रिलेशन्स आहेत, असे तिच्यावर आरोप असतात. तर अशा वेळेस त्या मुलाची पॅटर्निटी म्हणजे त्याचा वडील कोण आहेत हे सिद्ध करावं लागतं. त्याच्या संबंधी सुद्धा काही कायदे आहेत. आपल्या हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये आईच्या उदरात असलेल्या मुलाचा सुद्धा शेअर असतो याचा विचार कायद्याने केलेला आहे. तिथपासून ते थेट आंतरराष्ट्रीय क्षेत्रापर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये कायदा आपल्याला अभ्यासावाच लागतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये असं म्हणलं जातं ज्या क्षेत्रामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत त्या क्षेत्राच्या संदर्भात असं म्हटलं जातं की स्काय इज द लिमिट. मी याच्यामध्ये थोडंसं वेगळं असं सांगेल की स्काय इज नॉट द लिमिट. आकाश सुद्धा ठेंगणं पडेल, आकाश सुद्धा कमी पडेल, एवढा मोठा कायदा, एवढं मोठं क्षेत्र आहे कायद्याचं. हा, काही प्रॉब्लेम आहे? हा, ठीक. एवढं मोठं कायद्याचं क्षेत्र आहे. हे मी मुद्दाम, हे अतिशयोक्ती म्हणून मी सांगत नाही. आता नवीन एक कायदा येऊ घातलेला आहे. आता त्याचं प्राथमिक स्वरूपात तो कायदा आहे, तो कायदा म्हणजे स्पेस लॉ, अंतराळासंबंधी कायदा येऊ घातलेला आहे. म्हणून मी मुद्दाम म्हणलं की स्काय इज नॉट द लिमिट. तर या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षा कुठल्या कुठल्या पोस्ट साठी होतात, काय काय संधी उपलब्ध आहेत, या मुख्य विषयाकडे आपण वळूया. तर पहिली स्पर्धा जी मला प्रसादजींनी परिचय देताना सांगितली, एमपीएससी. हा, एमपीएससी मार्फत एक परीक्षा घेतली जाते आणि ती परीक्षा असते जी माझी इनिशियल पोस्ट होती, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन.
या पदासाठी एमपीएससी कडून परीक्षा घेतल्या जातात. मी या ठिकाणी मुद्दाम असं सांगेल की एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, IAS, UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या IAS वगैरे ज्या परीक्षा असतात त्याला काही लाखामध्ये मुलं अपेअर होतात आणि त्याच्या तुलनेमध्ये JMFC या फील्डमध्ये अपेअर होणारे मुलं फार कमी असतात. मी या प्रसंगी मी असं स्टेटमेंट करेल की अतिशय कमी स्पर्धा असलेलं आणि सर्वात जास्त चांगली नोकरी असलेलं कुठलं जर नोकरी असेल तर मी असं म्हणेल की सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. आता तुम्ही असं विचाराल की कसं? उदाहरण मी तुम्हाला देतो की समजा UPSC साठी 300 जागांसाठी समजा एक 5 लाख मुलं अपेअर झाले तर त्याच्यामध्ये क्रायटेरिया असतो की एनी ग्रॅज्युएट, तो आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, मेडिकल फील्ड मधला असेल, इंजिनिअरिंगचा असेल, BSc ऍग्री असेल, सगळे मुलं तिथे अपेअर होतात. पण ही जे JMFC ची परीक्षा आहे याचा बेसिक क्रायटेरिया आहे की लॉ ग्रॅज्युएट, म्हणजे 90% मुलं तिथेच गळाले. जे काही 10% राहतात त्या 10% मध्ये मुद्दाम तयारी करणारे मुलं किती? कारण एकदा वकिली व्यवसाय सुरू केल्यानंतर तो त्याच्यात गुंतत जातो, त्याच्या मागे काही प्रापंचिक अडचणी लागतात, वैयक्तिक त्याच्या काही अडचणी असतात, त्यामुळे त्याला त्याची तयारी व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे मुद्दाम तयारी करून येणारी मुलं त्याच्यामध्ये खूप कमी असतात. म्हणून JMFC ची जी परीक्षा आहे किंवा JMFC ची पोस्ट आहे त्याबद्दल मी परत एकदा असं सांगेल की अतिशय कमी स्पर्धा असलेली आणि अतिशय चांगली नोकरी आहे. त्यामुळे तुम्ही या पोस्टकडे अवश्य बघा. ज्या मुलांनी 12वी नंतर लॉ केलेला आहे, 5 वर्षाचा कोर्स केलेला आहे, त्यांच्यासाठी क्रायटेरिया असा आहे की पूर्ण 5 वर्षामध्ये त्यांचं ऍग्रीगेट मार्किंग 60 असावं आणि हे 5ही वर्षामध्ये त्यांनी एका अटेम्प्ट मध्ये हे कोर्स पूर्ण केलेला असावा. त्यांना ह्या परीक्षेला अपेअर होता येतं. नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक 3 वर्षाचा लॉचा कोर्स आहे. ज्या मुलांनी ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा लॉचा कोर्स केलेला आहे त्यांना सुद्धा या परीक्षेसाठी अपेअर होता येतं. पण त्यांच्यासाठी एक थोडीशी वेगळी अट अशी आहे की 3 वर्षाची प्रॅक्टिस असणं त्यांना आवश्यक आहे. तर ह्या 2 क्रायटेरिया मध्ये बसणारे जे मुलं आहेत ते या परीक्षेला अपेअर होतात. तर याच्या संदर्भात तयारी कशी करायची हे मी दुसऱ्या पार्ट मध्ये सांगेल तुम्हाला. त्यानंतरची दुसरी एक परीक्षा आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या एक स्टेप पुढची ती परीक्षा आहे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन. आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्रियल कोर्ट आहे, लेबर कोर्ट आहे, चॅरिटी ऑफिस आहे, तिथं काही ह्या सिनियर डिव्हिजन कॅडरच्या जागा असतात. तर तुम्हाला त्या परीक्षेला अपेअर होता येतं. तुम्हाला जर डेप्युटी चॅरिटी कमिशनर या पोस्टसाठी जर समजा परीक्षा द्यायची असेल, तिथं तुम्हाला अपेअर व्हायचं असेल तर त्याची अट आहे लॉ ग्रॅज्युएट प्लस 8 इयर्स, 8 वर्षाची वकिलीचा अनुभव असणं तिथं आवश्यक आहे. तर ही एक परीक्षा आहे. या परीक्षेला पण तुम्हाला बसता येतं. खूप चांगली पगार आहे, खूप चांगल्या सवलती आहेत. JMFCच्या परीक्षेला तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला शासकीय निवासस्थान मिळतं, एक शिपाई असतो, जाण्या येण्यासाठी गाडी असते, वर्तमानपत्र, लाईट बिल, सगळ्या बिलाची तुम्हाला रिएम्बर्समेंट मिळते आणि विशेष म्हणजे सोशल स्टेटस खूप चांगला आहे या पोस्टसाठी. त्यामुळे तुम्ही या पोस्टचा तुम्ही निश्चित विचार करा. 2 पोस्ट मी सांगितल्या. त्याच्यानंतरची तिसरी जी पोस्ट आहे डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज. सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन JMFC झाल्यानंतर साधारण एक 5-6 वर्षानंतर तुम्हाला सिनियर डिव्हिजनचं प्रमोशन होतं आणि त्यानंतर एक 6-7 वर्षानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट जजचं प्रमोशन होतं. म्हणजे तुम्ही एंट्री केडर मधून जर गेलात, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या केडर मधून जर गेलात तर डिस्ट्रिक्ट जज व्हायला तुम्हाला साधारण 12-13 वर्ष लागतात. पण तुम्ही जर डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जजची जर परीक्षा दिली तर तुम्ही डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज होऊ शकता. त्याच्यासाठी क्रायटेरिया असा आहे की 7 वर्ष तुम्हाला वकिली व्यवसायाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि तुमचं वय 35 असणं आवश्यक आहे. तर हे क्रायटेरिया पार केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा देता येते आणि त्या परीक्षेला तुम्ही जर उत्तीर्ण झाला तर तुम्ही डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज होतात. तुम्ही जर डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज झालात तर तुम्हाला हायकोर्ट जजचं जे प्रमोशन मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे ही एक पोस्ट तुम्हाला चांगली आहे आणि त्याच्या काही समकक्ष पोस्ट आहेत, डिस्ट्रिक्ट जजच्या समकक्ष पोस्ट आहेत. जसं की तुम्हाला कंझ्युमर फोरम मध्ये मेंबर होतं, वेगवेगळे जे ट्रिब्युनल्स असतात त्या ट्रिब्युनल्स मध्ये तुम्हाला मेंबर म्हणून अप्लाय करता येतं. त्याच्यासाठी फक्त थोडीशी अट अशी आहे की इथं 7 वर्षाची वकिलीचा व्यवसायाचा अनुभव असणं आवश्यक आहे, तिथं 10 वर्ष आहे. 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ह्या पोस्टसाठी एलिजिबल होता आणि ह्या सगळ्या पोस्ट खूप चांगल्या असतात. त्याच्यानंतर डायरेक्ट हायकोर्ट जजची एक पोस्ट असते. या पोस्टसाठी कुठलीही एक्झाम नाही द्यावं लागत. त्याचा क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला हायकोर्टात तुम्ही 10 वर्ष वकिली करणं आवश्यक आहे.
गव्हर्नमेंट कडून आणि हायकोर्टाकडून तुमचं नाव रिकमेंड होणं आवश्यक आहे. ते नाव सुप्रीम कोर्टाकडे जातं. सुप्रीम कोर्टाचे कोलेजियम असते, ते कोलेजियम मध्ये त्याला अप्रुव्हल मिळाल्यानंतर गव्हर्नमेंट कडून त्याला अप्रुव्हल मिळणं आणि नंतर राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर तुम्हाला ती पोस्ट मिळते हायकोर्ट जजची. डायरेक्ट जर तुम्ही हायकोर्ट जज झालात तर तुमचे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे, बऱ्याच लोकांना कदाचित माहित नसेल की डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा निवड होऊ शकते. आत्ताच मागच्या 15-20 दिवसाखाली 9 जजेस सुप्रीम कोर्टामध्ये नवीन अपॉइंट केले. त्यामध्ये 2 जे जजेस आहेत सुप्रीम कोर्टाचे ते डायरेक्ट वकिलीमधून आलेले आहेत. अगोदरच्या कुठल्याही परीक्षा त्यांनी दिलेल्या नाही, डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे. त्याचप्रमाणे आता तुम्ही ऐकलं असेल फली नरिमन साहेब, त्यांचे चिरंजीव रोहिंग्टन नरिमन आता एक 15 दिवसापूर्वी ते सुप्रीम कोर्टातून रिटायर झाले. तर ते सुद्धा डायरेक्ट सुप्रीम कोर्ट जज म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती. तर या काही विधी क्षेत्रातल्या ज्या स्पर्धा परीक्षेमार्फत मिळणाऱ्या ज्या पोस्ट आहेत, या पोस्टचा मी उल्लेख केला. त्याच्यानंतर थोड्याशा वेगळ्या पोस्ट ज्या रिक्रुटमेंट ज्याची रिक्रुटमेंट स्पर्धा परीक्षेमार्फतच होती, ती पोस्ट म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटरची एक पोस्ट असते. पोलीस कडून जे काही गुन्ह्यांचा तपास होतो आणि तपास झाल्यानंतर ज्यावेळेस आरोप लावला जातो, चार्जशीट आपण ज्याला चार्जशीट म्हणतो, सगळेजण चार्जशीट म्हणलं की सगळ्यांच्या लक्षात येतं. चार्जशीट दाखल झाल्यानंतर ती कोर्टात केस होते. शासनाच्या वतीनं लढण्यासाठी म्हणजे पोलिसांच्या वतीनं लढण्यासाठी एक वकील असतात, त्यांचं डेसिग्नेशन असतं पोलीस प्रॉसिक्युटर. त्या पोलीस प्रॉसिक्युटरची सुद्धा तुम्हाला परीक्षा देता येईल. त्या पोस्टसाठी सुद्धा तुम्हाला अपेअर होता येईल. त्याच्यासाठी क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला वकिली व्यवसायाचा 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याच्या परीक्षा होतात, त्या परीक्षेमध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर ती पोस्ट तुम्हाला मिळते. त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या सॅलरी वगैरे आहेत. ती एक पोस्ट तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीज ज्या असतात वेगवेगळ्या, त्या मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये लीगल ऍडवायझरच्या काही पोस्ट असतात. त्याची रिक्रुटमेंट त्या कंपनी मार्फत त्यांची इंडिपेंडेंटली त्याची रिक्रुटमेंट होती. तो एक चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपले जे आर्म फोर्सेस आहेत, मिलिटरीमध्ये सुद्धा लॉ ग्रॅज्युएट्सला चांगल्या संधी आहेत. SSB इंटरव्ह्यू त्यांना तो द्यावा लागतो. त्यांची सिलेक्शन प्रोसेस इंडिपेंडेंटली ते राबवतात. त्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी वेगळी आहे. एक लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षा झाल्यानंतर SSBचा त्यांचा इंटरव्ह्यू असतो. 5 दिवसाचा साधारण तो इंटरव्ह्यू असतो. त्यानंतर त्यांची मेडिकल होते आणि त्याच्यानंतर नॅशनल मेरिट त्यांचं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळू शकतं. ती एक तुम्हाला चांगली आहे. तर ढोबळमानाने मी तुम्हाला एवढ्या संधी आहेत असं सांगितलं. तर आता या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी हा एक विषय असतो महत्वाचा. तर कायदा हा जो विषय आहे त्याचा बेसिक अभ्यास तुमचा LLB करत असतानाच झालेला असतो. थोडंसं त्याला आणखी डिटेलमध्ये पाहणं आवश्यक असतं. तर ह्या सगळ्या परीक्षांचा सिलेबस अगोदर दिलेला जातो. त्यामुळे तुम्हाला UPSC मध्ये जसं जनरल नॉलेज मध्ये कुठलाही प्रश्न विचारला जातो तशी परिस्थिती इथं नाही. तुम्हाला अगोदर सिलेबस दिलेला असतो. त्या सिलेबसचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो. एक 7-8 विषय असतात. त्या विषयाची पुस्तकं तुम्हाला बाजारात विकत मिळतात. खूप मोठे ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये कॉमेंट्री म्हणतात, अशी कॉमेंट्री न वाचता बेअर ऍक्ट्स तुम्ही फक्त वाचा. बेअर ऍक्ट्स वाचणं सफिशियंट आहे. तुम्हाला कायद्याचं बेसिक नॉलेज आहे का नाही एवढी फक्त तिथं ते टेस्ट करतात. त्यामुळे बेअर ऍक्ट्स वाचा. प्रश्नांचा पॅटर्न कसा असू शकतो हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मागचे 5 वर्षापूर्वीचे जे क्वेश्चन सेट्स असतात ते बाजारात विकत मिळतात. ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यातून तुम्हाला त्याचा प्रश्नांचा पॅटर्न लक्षात येतो. आणि उत्तरपत्रिका लिहित असताना जे मुद्दे तुम्हाला ठळकपणे सांगायचे आहेत त्याला तुम्ही व्यवस्थित लाल शाईनं अंडरलाईन वगैरे केली आणि हायलाइट केली तर तपासणाऱ्याच्या ते लगेच लक्षात येतं आणि तो सगळ्या गोष्टी अप्रिशिएट करून त्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स देतो. त्याचप्रमाणे बाजारात जे काही आणखी रेडी मटेरियल अवेलेबल असेल ह्या स्पर्धा परीक्षे संबंधीचं ते मटेरियल तुम्ही घ्या, ते वाचा. त्यानंतर इंटरव्ह्यू कसा द्यायचा हा एक वेगळा विषय असतो. त्या संदर्भात मी थोडंसं 2 मिनिटात सांगेल की इंटरव्ह्यू मध्ये काही लोकांना थोडंसं जरा स्वभावाचा भाग असतो, त्यांच्या वाढून चाढून सांगायचा विषय असतो की तू असं विचारतात की तुम्ही कुठल्या केसेस चालवल्या वकिली करत असताना. मग ते सांगतात आम्ही मर्डरची केस चालवली, ही केस चालवली, ती केस चालवली. इंटरव्ह्यू
घेणारा जो माणूस असतो, तुमचं जेवढं वय असतं तेवढा त्याचा अनुभव असतो. त्यामुळे त्याला बनवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कधीच. एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नसेल तर सरळ सॉरी म्हणा आणि गप्प बसा. पण खात्री असेल तरच उत्तर द्या. त्यांना बनवण्याचा तुम्ही कृपया प्रयत्न करू नका. त्यांचा अनुभव खूप दांडगा असतो. आणि मग तुम्ही जर सांगितलं की मी मर्डरची केस चालवली किंवा 307 ज्याला लोकल याच्यामध्ये हाफ मर्डर वगैरे म्हणतात किंवा रेप वगैरे अशा केसेस चालवल्या, असं जर तुम्ही सांगायला प्रयत्न केला तर त्या संदर्भात ते तुम्हाला प्रश्न विचारतात आणि अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात की तुम्ही निरुत्तर झाले पाहिजे. त्यामुळं जे काम तुम्ही केलेलं आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला खात्री आहे, ज्याची तुम्ही व्यवस्थित उत्तरं देऊ शकता, असेच तिथं गोष्टी सांगा. आणि येत नसेल तर अगदी सौम्य भाषेमध्ये सर सॉरी, या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही असं सांगा. असं काही अपेक्षित नाही की तुम्हाला सगळे कायदे कळालेच पाहिजेत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता आलेच पाहिजेत. तुम्ही किती कॉन्फिडेंटली उत्तरं देता, तुम्ही किती प्रामाणिकपणे बोलता याची टेस्टिंग असते. तर तेवढी तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये काळजी घ्या असं मी सांगेल. तर आता आजचा जो काही महत्वाचा विषय आहे, जर आपण याच्यामध्ये आजच्या विषयाची 3 भागामध्ये विभागणी केली, कुठल्या कुठल्या संधी आहेत, तयारी कशी करायची हे सांगितलं, आणि शिरीष भाऊंचा जो महत्वाचा जो कन्सर्न आहे प्लॅन बी. तर प्लॅन बी बद्दल मी सुरुवातीलाच सांगितलं की विधी क्षेत्र किंवा कायदा क्षेत्र असं आहे की स्काय इज नॉट द लिमिट. काही कारणामुळं जर तुम्हाला या मी वर सांगितलेल्या पोस्टपैकी कुठलीही पोस्ट तुम्हाला मिळाली नाही तर खचून जायचं अजिबात काही गरज नाही. तुम्ही इंडिपेंडेंटली वकिली करू शकता. कदाचित असं वाटेल की वकिली क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा आहे. ही गोष्ट कबूल आहे, स्पर्धा आहे. आता पुण्यातच जवळजवळ 10 ते 12 हजार वकील आहेत. स्पर्धा निश्चित आहेत. पण तुमच्यामध्ये जर क्वालिटी असेल, तुमच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी असेल, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा जर असेल तर तुम्ही तुमची स्वतःची जागा निश्चित तयार करू शकता. आणि वकिलीमध्ये जरी कॉम्पिटिशन असली तरी वकिली करण्यासाठी एवढे मोठे क्षेत्र उपलब्ध आहेत की तुम्ही अगदी, मी डेफिनेटली तुम्हाला सांगतो की प्रत्येक माणूस सर्वाइव्ह होण्यासारखी परिस्थिती, त्याचं कुटुंब तो व्यवस्थित चालवू शकतो अशी परिस्थिती पुण्यामध्ये उपलब्ध आहेत. मी तुम्हाला सांगतो किती किती क्षेत्र वकिलीमध्ये उपलब्ध आहेत. दिवाणी दाव्यांचं क्षेत्र, ज्याला सिव्हिल लिटिगेशन किंवा सिव्हिल साईड म्हणतो आपण, ती सिव्हिल साईडला तुम्ही छानपैकी वकिली करू शकता. ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी संबंधीचे जे वाद आहेत, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे, तुमचं घरचं भांडण असेल त्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. पुण्यामध्ये स्मॉल कॉजेस कोर्ट आहे. मुंबई आणि पुण्याला हे दोन ठिकाणी हे कोर्ट आहेत. पुण्याला स्मॉल कॉजेस कोर्ट आहे. स्मॉल कॉजेस कोर्ट म्हणजे घरमालक आणि भाडेकरूचे भांडणं किंवा वाद ज्या कोर्टामध्ये चालतात ते कोर्ट पुण्यामध्ये आहे. त्या याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. खूप मोठ्या प्रमाणात तिथे लिटिगेशन आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये बांधकाम व्यवसाय खूप मोठा आहे आणि फ्लॅट बद्दल, जागेबद्दल अनेक व्यवहार होत असतात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काही वेळेस तिथे फ्रॉड पण होतो. या संबंधीच्या ज्या केसेस आहेत त्या सुद्धा तुम्ही हँडल करू शकता. हे सगळ्या केसेस दिवाणी स्वरूपाच्या आहेत, तर तुम्ही दिवाणी स्वरूपाच्या याच्यामध्ये सुद्धा काम करू शकता. वकिलीतलं दुसरं फील्ड आहे क्रिमिनल, ज्याला आपण फौजदारी म्हणतो. तर याच्यामध्ये सगळ्या मर्डरच्या केसेस, मारामारीच्या केसेस, चोरीच्या केसेस, डेकॉइटीच्या केसेस, रेपच्या केसेस, त्याच्यानंतर आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमेन, ज्याला 354 जे सेक्शन आहे ते सेक्शन्स, त्याच्यानंतर सेक्शुअल अब्युजेस, त्याच्यानंतर अननॅचरल इंटरकोर्स, त्याच्यानंतर डिफॉमेशन, असे खूप खूप प्रकारच्या केसेस याच्यामध्ये क्रिमिनलमध्ये येतात. इथं सुद्धा काम करायला खूप वाव आहे. तर प्लॅन बी मध्ये तुम्ही याचा विचार करू शकता. त्यानंतर पुण्यामध्ये एक वेगळं फॅमिली कोर्ट आहे. फॅमिली कोर्टामध्ये जवळजवळ इथं पुण्यामध्ये 6-7 जजेस आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर त्या केसेस होत आहेत. आयटी क्षेत्रामुळं काय झालं की तो मुलगा आणि मुलगी दोघंही कमावते आहेत, दोघंही इंडिपेंडंट आहेत. त्यामुळं त्यांच्यामध्ये थोडासा जरी वाद झाला तरी मिळती जुळती भूमिका घेणं अगोदर जो प्रकार होता तो आता राहिलेला नाही. मुलीला असं वाटतं की आपण कमावते आहोत, आपण काम का करायचं घरात, आणि मुलाला वाटतं मी पण काम करतो, हिच्याशी मी तडजोड का करू. त्यामुळं मागच्या एक 5-10 वर्षामध्ये आयटी क्षेत्राचा जसा विकास झाला तेव्हापासून फॅमिली कोर्टातल्या लिटिगेशन्स फार वाढलेले आहेत. डायव्होर्स आहे, ज्युडिशियल सेपरेशन आहे, लहान मुलासंबंधीचे जे वाद आहेत ते फॅमिली कोर्टामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत. तर तिथं पण तुम्हाला प्लॅन बीच्या अंतर्गत चांगली संधी तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्यानंतर रेरा आहे. 2018 पासून हा कायदा आलेला आहे आणि पुण्यामध्ये रेराचं ऑफिस आहे, रेराचं कोर्ट आहे.
रेरा म्हणजे बांधकाम क्षेत्रासंबंधी एखादा फ्लॅट तुम्ही घेतलाय आणि बिल्डर मध्ये आणि तुमच्यामध्ये काही कारणामुळे वाद झाला की त्यांनी तुम्हाला एक स्पेसिफिकेशन, एक 6-7 गोष्टी समजा सांगितल्या, आम्ही स्विमिंग पूल देऊ, हे देऊ, ते देऊ, आमच्या बांधकामाची क्वालिटी असे असेल, तशी असेल, अशा आश्वासनं दिल्यानंतर त्यांनी त्याची पूर्तता केली नाही किंवा डिफिशियन्सी इन सर्व्हिस जर तुम्हाला जाणवली तर तुम्हाला त्या रेरा कोर्टामध्ये दाद मागता येऊ शकते. किंवा कधी कधी असं होतं की एकाच फ्लॅटचे 2 लोकांना खरेदी खतं करून दिल्या जातात, त्या संबंधी सुद्धा तुमचे जे काही वाद असतील, ग्रीव्हन्सेस असतील, ते रेरा कोर्टामध्ये तुम्हाला दाखल करता येतात, तुम्हाला ग्रीव्हन्स मागता येतात. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. त्याच्यानंतर कन्व्हेन्स, ज्याला आपण खरेदी खत किंवा इसार पावती वगैरे म्हणतो, कन्व्हेन्सचं प्रचंड मोठ्या प्रमाणात काम पुण्यामध्ये आहे आणि अतिशय कमी श्रमामध्ये, अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी कायद्याचा अभ्यास करता जास्त पैसे मिळवण्याचं क्षेत्र जर कुठलं असेल तर कन्व्हेन्स. तो फॉर्मॅट तयार असतो सगळा, अग्रीमेंट टू सेलचा किंवा सेल डीडचा सगळा फॉर्मॅट तयार असतो. एकदा तो तुम्ही फॉर्मॅट तयार झाला की तुम्हाला फक्त नाव, बाकीचे जे काही फ्लॅटचे डिटेल वगैरे तेवढंच, जमिनीचं वर्णन वगैरे तेवढंच बदलावं लागतं. बाकी तुम्हाला काही फार मेहनत घेण्याची गरज नाही. अर्ध्या तासामध्ये तुमचं ते सगळं होऊन जातं आणि चांगल्या पद्धतीनं ती फीस मिळते. तर ते एक क्षेत्र खूप चांगलं आहे. अनेक लोक इथं प्युअर कन्व्हेन्सची प्रॅक्टिस करणारे अनेक वकील पुण्यामध्ये आहेत. त्या क्षेत्राचा पण तुम्ही चांगला व्यवस्थित विचार करू शकता. त्यानंतर जे काही हे आता मी सांगितलं की रेरा आहे, हे जे बिल्डर मंडळी वगैरे आहेत, यांना सुद्धा वकिलांची खूप गरज असते. पुण्यामध्ये आता किती बिल्डर असतील, प्रत्येकाला एक वकील म्हणलं तरी अनेक वकिलांना बिल्डरकडं लिगल ऍडवायझर म्हणून काम मिळतं किंवा बाकी ज्या मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे आहेत त्यांच्याकडे पण लिगल ऍडवायझर म्हणून काम मिळू शकतं. शैक्षणिक संस्था आहेत, वेगवेगळे ट्रस्ट आहेत पुण्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागामध्ये 1.5 लाख ट्रस्ट आहेत. पुण्यामध्ये 70,000 ट्रस्ट आहेत. तर एवढ्या सगळ्या ट्रस्टला लिगल ऍडवायझरची गरज असते, तर ती एक चांगली तुम्हाला संधी आहे. त्यानंतर पुण्याला ग्रीन ट्रिब्युनलचा एक बेंच आहे. पर्यावरणासंबंधीचे जे काही वाद आहेत, तो एक बेंच इथं पुण्यामध्ये आहे आणि त्याचं ज्युरिडिक्शन 3 राज्यांचं आहे. गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र, ह्या 3 राज्यांसाठी ते ट्रिब्युनल इथं आहे. पर्यावरणासंबंधीचे जे काही वाद आहेत ते सगळे त्या ट्रिब्युनलकडे दाखल होतात. तिथं पण खूप चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही प्लॅन बी म्हणून त्याचा पण विचार करू शकता. त्यानंतर आर्बिट्रेशन नावाचा एक प्रकार असतो की अग्रीमेंट, 2 लोकांमध्ये अग्रीमेंट झालेला आहे आणि त्यांना असं वाटतं की आता कोर्टामध्ये खूप डिले होतो, निकाल लागायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे त्यांच्या अग्रीमेंटमध्ये एक क्लॉज टाकतात की आमच्या दोघांमध्ये जर काही वाद उपस्थित झाला तर तो वाद आर्बिट्रेटरनी सोडवावा, असा एक त्याचा क्लॉज असतो. तर त्या आर्बिट्रेशन मध्ये सुद्धा खूप चांगलं पैसा मिळतो, चांगलं काम आहे. दोन्ही ह्या अग्रीमेंट मधले जे काही दोन्ही पार्टीज असतात चांगल्या सुस्थितीतले असतात आणि चांगल्या प्रकारे ते पेमेंट करतात. त्यामुळं आर्बिट्रेशनचा सुद्धा तुम्हाला प्लॅन बी म्हणून विचार करायला हरकत नाही. त्याच्यानंतर ही व्यापारी मंडळी वगैरे जी असते, ट्रेडमार्कच्या वगैरे खूप केसेस असतात. नावामध्ये साधर्म्य हे करून दुसरं एक प्रॉडक्ट बाजारामध्ये आणायचं आणि अगोदरच्या ज्या प्रॉडक्टचं गुडविल यूज करून आपलं पण प्रॉडक्ट बाजारामध्ये खपवायचं आणि निश्चितच त्याच्यामुळे दुसऱ्या प्रॉडक्टच्या विक्रीवर परिणाम होतो आणि मग तो ट्रेडमार्कच्या संबंधात केस दाखल करतो. तर त्या ट्रेडमार्कच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे वाव आहे. एक नवीन क्षेत्र आणखी एक उपलब्ध झालेलं आहे, तुम्ही नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हे नवीन फील्ड आहे. खूप कमी वकील आहेत पुण्यामध्ये इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ह्या विषयावर काम करणारे. त्यामुळे नवीन लोकांना माझा असा सल्ला आहे की ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी न जाता जिथं तुमची गरज आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यासाठी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हे एक चांगलं नवीन क्षेत्र तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही काम करा, तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थैर्य मिळेल, चांगल्या प्रकारे पैसा मिळेल. तुम्ही त्याचा प्लॅन बी म्हणून विचार करू शकता. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल आणि लेबर लॉ हा एक विषय आहे. पुण्यामध्ये स्वारगेटला आपलं इंडस्ट्रियल कोर्ट आहे. कंपनी आणि लेबर्स किंवा कंपनी आणि एम्प्लॉई हे जे ह्या दोघांतले जे वाद असतात ते वाद तिथं इंडस्ट्रियल कोर्टामध्ये दाखल होतात. तर तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे स्कोप आहे. तिथं सुद्धा तुम्ही प्लॅन बी म्हणून इंडस्ट्रियल कोर्टाचा विचार करू शकता आणि त्याच्यासाठी काही फार वेगळा अभ्यास करत नाही. इंडस्ट्रियल कोर्टाशी रिलेटेड 2-4 वेगळ्या ऍक्ट्स आहेत. अनफेअर लेबर प्रॅक्टिस ऍक्ट आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल कोर्ट्स ऍक्ट आहे. ते 2-3 कायदे तुम्ही एकदा वाचले की त्या कोर्टामध्ये तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर
स्कूल ट्रिब्युनल हे एक ट्रिब्युनल आहे की एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, एखादे शाळा व्यवस्थापन आणि तिथले शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संबंधीचा जर काही वाद असेल तर ते वाद स्कूल ट्रिब्युनल मध्ये चालतात. स्कूल ट्रिब्युनल मध्ये सुद्धा चांगल्या व्यक्तींची, चांगल्या वकिलांची गरज आहे. त्या क्षेत्राचा सुद्धा तुम्ही प्लॅन बी म्हणून विचार करू शकता. त्यानंतर युनिव्हर्सिटी ट्रिब्युनल आहे. युनिव्हर्सिटी ट्रिब्युनल मध्ये सुद्धा एम्प्लॉयशी रिलेटेड केसेस चालतात, तर त्याचा सुद्धा तुम्ही तिथं विचार करू शकतात. मी तुम्हाला हे सगळे क्षेत्र ठळकपणे हायलाइट केले. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी पुष्कळ गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता मला वाटतं मी जे एवढी काही जी बेसिक माहिती दिली तर ते नवीन लोकांसाठी तेवढी माहिती पुरेशी आहे. आता किती वेळ झाला मला माहित नाही, एक 8:44 झालेत, म्हणजे 8ला सुरू केलं होतं. मी साधारण एक 35-40 मिनिट घेतले असं मला वाटते मला. तर मी इथं थांबतो आणि उरलेला जो वेळ आहे तो प्रश्नोत्तरासाठी आपण युटिलाइज करू. कुणाचे काही शंका प्रश्न असतील तर विचारा. तर देशमुख साहेब, तुम्ही बोलता बोलता मगाशी एक मुद्दा मांडला की जे कोणी इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांना बनवायला जाऊ नका. त्यामुळे मी तो मुद्दा मला इतका पटला की प्रश्न काढताना सुद्धा असे काढले की म्हणले एखादा उगाच बनवेगिरीचा प्रश्न वाटायला नको, समोर जज बसलेत. त्याच्यामुळे प्रश्न काढताना पण जरा थोडस साशंक होतो. तुमच्या मुद्द्यांमधनं बरेचसे प्रश्न निर्माण झाले. मला पहिला प्रश्न साहेब आपल्याला असा विचारायचा आहे की मुळामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना, सर्वसामान्यांना हे माहित नसतं की ज्युरिडिक्शन म्हणजे काय. म्हणजे ती कक्षा ज्याला आपण म्हणतो की ती एखाद्या पोलीस स्टेशनला, थोडासा आउट ऑफ द वे जाऊन मी हा प्रश्न विचारतो, ज्याला आपण म्हणतो की एखाद्या पोलीस स्टेशनला एखादी तक्रार गेल्यानंतर ते म्हणतात की ही आमच्या कक्षेत येत नाही, तुम्ही ह्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. किंवा ज्युरिडिक्शन जे म्हणतो की ह्या न्यायालयाच्या कक्षेत येत नाही. तर ही न्यायालयाची कक्षा नेमकी ठरवली कशी जाते आणि काय याचं स्वरूप असतं? प्रसादजी, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ज्युरिडिक्शन दोन प्रकारचं असतं, एक टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आणि पिक्युनरी ज्युरिडिक्शन. तर आपण टेरिटोरियल ज्युरिडिक्शन म्हणजे काय अगोदर बघूया. टेरिटोरियल ज्युरिडिक्शन म्हणजे काय, समजा आपण उदाहरणादाखल एखादा तालुका निवडूया. आपण समजा आता पुण्याजवळचा तालुका आहे, भोर तालुका आहे. तर भोर हा महसुली तालुका जो आहे, भोर महसुली तालुका जो आहे, त्या भोर महसुली तालुक्यामध्ये उपस्थित होणारे जे प्रॉपर्टी संबंधीचे जे वाद असतात, मी जे सांगितलं की सिव्हिल आणि क्रिमिनल जे एक्सप्लेन केलं मी, तर ते सिव्हिल आणि क्रिमिनल संबंधीचे जे काही वाद आहेत भोर तालुक्यातले, भोर महसुली तालुक्यातले, ते सगळे वाद दिवाणी असो किंवा फौजदारी स्वरूपाचे असो भोर न्यायालयात चालतात. कारण भोर न्यायालयामध्ये बसणारा जो न्यायाधीश असतो तो त्याचे दोन डेसिग्नेशन असतात. एक सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, दिवाणी प्रकरण हाताळत असताना त्याचं डेसिग्नेशन असतं सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. आणि एखादी फौजदारीची केस त्याच्याकडे आली तर तो त्यावेळेस ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणून काम करतो. पण फौजदारीची केस चालवत असताना किंवा दिवाणीची केस चालवत असताना दुसरा एक ज्युरिडिक्शनचा मुद्दा असा असतो की पिक्युनरी ज्युरिडिक्शन. पिक्युनरी ज्युरिडिक्शन म्हणजे पैशाच्या स्वरूपातलं ज्युरिडिक्शन. म्हणजे आता भोरचं उदाहरण दिलं म्हणून आपण तेच उदाहरण कंटिन्यू करू. तिथला जो सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आहे त्याला दिवाणी स्वरूपाचे जे काही वाद आहेत तर ते समजा एक त्याची लिमिट ठरवली असते की उदाहरणादाखल 1 लाख रुपयाची लिमिट. तर अशी जी प्रॉपर्टी आहे ज्याचं व्हॅल्यू 1 लाख रुपयापर्यंत आहे, असे दिवाणी स्वरूपाचे वाद भोर न्यायालयातला तो सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन चालू शकतो. आणि फौजदारीचं ज्युरिडिक्शन ज्यावेळेस असतं, आता जसं मी सांगितलं की मर्डरची केस आहे, रेपची केस आहे, त्याच्यानंतर 307 म्हणजे ज्याला लोकल लँग्वेज मध्ये हाफ मर्डर वगैरे म्हणतात, अशा प्रकारच्या केसेस चालवण्याचं ज्युरिडिक्शन त्यांना नसतं. कारण ह्या केसेस थोड्या सिरियस गणल्या जातात. तर त्यांच्याकडे कुठल्या केसेस चालल्या असतात, समजा जसं रोड ऍक्सिडेंटची केस आहे, किरकोळ मारामारीची केस आहे, अशा किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी केसेस त्या न्यायालयात चालतात. आणि मग ज्या मोठ्या केसेस आहेत, मर्डरची केस आहे, रेपची केस आहे, डेकोयटीची केस आहे, अशा ज्या केसेस आहेत, अशा केसेसचं ज्युरिडिक्शन पुणे जिल्ह्यातले जे सेशन जज असतात, सेशन जज, त्यांना ते ज्युरिडिक्शन असतं. आणि आता सिव्हिल मध्ये जर विचार करायचा असेल तर भोरच्या न्यायालयानं किंवा सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजननं ज्या केसेसमध्ये निकाल दिला दिवाणी केसेसमध्ये, त्या केसेसचं अपील डिस्ट्रिक्ट जजकडे होतं. जसा भोरचा न्यायाधीश, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या दोन डेसिग्नेशन मध्ये एकच माणूस काम करतो, त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये बसणारा जो जज आहे त्याचं डेसिग्नेशन पण दोन प्रकारचं असतं. एक डिस्ट्रिक्ट जज, दिवाणी स्वरूपाचे काम करत असताना त्याचं डेसिग्नेशन डिस्ट्रिक्ट जजचं असतं. आणि
फौजदारी स्वरूपाचं जे काही केसेस असतात त्या चालवत असताना त्याचं डेसिग्नेशन सेशन जजचं असतं. म्हणजे मर्डरची केस जर तो हँडल करत असेल तर ते सेशन जज, आणि त्याचं ज्युरिडिक्शन पण फिक्स असतं की पुणे जिल्ह्याची जी काही महसुली जिल्हा आहे पुणे जिल्ह्यात महसुली जिल्ह्यामध्ये घडणारी कुठलीही घटना जी घडलेली आहे, मर्डर समजा एखादा जुन्नरला मर्डर झालाय आणि त्याची केस आहे, तर ती जुन्नरच्या मर्डरची केस सेशन कोर्ट पुणे इथे येईल. तर हे ज्युरिडिक्शन, हे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन पद्धत मी सांगितलं, पिक्युनरी ज्युरिडिक्शन पण सांगितलं. सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनचं पिक्युनरी ज्युरिडिक्शन मी सांगितलं उदाहरणार्थ 1 लाख रुपये. आणि त्याच्यानंतरच्या ज्युरिडिक्शनसाठी जर सिव्हिल केस असेल तर सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन असतात, आणि सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन नंतर डिस्ट्रिक्ट जज असतात. हे पिक्युनरी ज्युरिडिक्शन झालं. पण तुमचा जो मुख्य ज्युरिडिक्शन बद्दल तुमचा जो प्रश्न आहे तो पोलिसांशी रिलेटेड आहे, की पोलीस म्हणतात की हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. आणि एखादा माणूस जर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले तर तो सांगतो की हा गुन्हा आमच्या कार्यक्षेत्रात घडला नाही, तुम्ही खडक पोलीस स्टेशनला जा, कुठं लष्कर पोलीस स्टेशनला जा. आणि नवीन माणूस गोंधळून जातो की पोलीस स्टेशन आहे, आमची तक्रार त्यांनी नोंदवायला पाहिजे, पण ते तक्रार नोंदवून घ्यायला नकार देतात. तर त्याचं सुद्धा एक कारण असं आहे की पोलीस स्टेशनचं सुद्धा ज्युरिडिक्शन ठरलेलं असतं. खडक पोलीस स्टेशनची हद्द कुठपर्यंत आहे, लष्कर पोलीस स्टेशनची हद्द कुठपर्यंत आहे, समजा कॅम्प आहे, हडपसर भाग आहे, तर असं त्यांचं ज्युरिडिक्शन ठरवलेलं असतं अगोदर. त्याच्या संदर्भात एक गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलेलं असतं. उदाहरणादाखल समजा आता पुण्यामध्ये एक समजा 50 पोलीस स्टेशन असतील आणि पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता समजा पोलीस डिपार्टमेंटने असा निर्णय घेतला की आणखी आपण नवीन एखादं पोलीस स्टेशन उघडू. मग नवीन पोलीस स्टेशन ज्यावेळेस उघडलं जातं त्यावेळेस त्या पोलीस स्टेशनची जी हद्द आहे, टेरिटोरियल लिमिट ज्याला आपण भौगोलिक कार्यक्षेत्र म्हणतो, तर त्याच्या संदर्भात एक नोटिफिकेशन निघतं की उदाहरणार्थ हडपसर, कॅम्प, आणखी कुठला समजा बीटी कोडे रोड, हे सगळ्या गोष्टी नवीन त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतील असं एक नोटिफिकेशन गव्हर्नमेंट काढतं. आणि त्या नोटिफिकेशन प्रमाणे ती हद्द ठरवल्या जाते. बऱ्याच वेळेस सामान्य माणसांना त्या नोटिफिकेशन बद्दल माहिती नसते, म्हणून ते चुकीच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो. पण तुम्ही इथं मुद्दा उपस्थित केला, मी त्या संदर्भात सुद्धा सांगतो की समजा एखादा गुन्हा लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलाय आणि तुम्ही शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलात, तर नियम असा आहे की तक्रार तुम्ही तिथं द्यायला गेल्यानंतर ती तुमची तक्रार नोंदवून घ्यायची. त्याला एक FIR असतो, क्राईम नंबर असतो. तर त्यांच्या पोलीस स्टेशनचा तो क्राईम नंबर त्यांना देता येत नाही. त्यांनी तो 0 क्राईम प्रमाणे तो गुन्हा नोंदवून ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलाय त्या पोलीस स्टेशनकडे ती तक्रार पाठवायला पाहिजे, असा नियम आहे. तिकडे ती वर्ग करायची. देशमुख साहेब, अजून एक आता म्हणजे आपण चर्चेत आणि सुरुवातीला आपल्या याच्यामध्ये पण आपण आम्हाला मार्गदर्शन करताना सांगितलं की स्काय इज नॉट द लिमिट. आता आकाश ही खऱ्या अर्थाने ठेंगणे पडेल कायद्याच्या कक्षेपुढे किंवा कायद्याच्या संधीपुढे. आपण जो स्पेस लॉ बद्दल जी माहिती सांगितली, तर त्या क्षेत्रातल्या संधी ज्या आहेत आणि त्याच्याबद्दल जरा थोडंसं विस्तृत माहिती दिली तर बरं पडेल. मला हा प्रश्न तुमच्याकडून विचारणं अपेक्षित होतं स्पेस लॉच्या संदर्भात, कारण नवीन कायदा आहे. आणि मी सांगत असताना पण असंच सांगितलं की तो प्राथमिक स्वरूपात आहे. प्राथमिक स्वरूपात तो कायदा आहे, अजून तो एवढा प्रचलित झालेला नाहीये. त्यामुळे त्या कायद्या संबंधात मी फार डिटेल तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. जर समजा कोणाला जर क्युरियोसिटी असेल तर तुमच्या गणेश मंडळाचे जे शिरीष मोहिते आहेत त्यांना फोन करा, त्यांच्याकडून माझा नंबर घ्या. आणि सिम्बायोसिस लॉ कॉलेजमध्ये काही प्राध्यापक आहेत की या कायदा तो शिकवतात, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि तुमच्या ह्या संबंधित ज्या काही क्युरीज असतील त्या सगळ्या क्युरीज मी ह्या मार्फत सॅटिस्फाय करतो. कारण या स्टेजवर मी जसं सांगितलं की इंटरव्ह्यू घेणारा माणूस हा तयारीचा असतो, तसं प्रेक्षक सुद्धा खूप तयारीचे असतात. त्यामुळे मी कुठलीही तुम्हाला चुकीची माहिती सांगणार नाही आणि मला माहित नसलेल्या गोष्टी तर मी अजिबात नाही सांगणार. पण जर कोणाला क्युरियोसिटी असेल तर माझ्याशी तुम्ही संपर्क साधा, मी त्यांचं जे काही शंकेचं समाधान निश्चित करेन. म्हणजे थोडक्यात देशमुख साहेब, प्रश्नाचं जे ज्युरिडिक्शन आहे ते तुम्ही एका कडून दुसरीकडे ते पास केलंय, तुमच्याकडनं तो प्रश्न तुम्ही परत माझ्याकडे पास केला, हरकत नाही. पण मग नक्कीच आम्ही शिरूभाऊंकडनं त्याची माहिती घेऊ. सर, आपण बोलता बोलता आपण कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस म्हणजे ज्याला आपण सैनिकी क्षेत्रामध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कायद्याच्या कक्षेमध्ये त्याच्यासाठी एक वेगळी परीक्षा घेतली जाते की जी नॉर्मल कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची एक्झाम होते त्याच्यातच विद्यार्थ्यांनी अपेअर होतं. त्याच्यामध्ये वेगळी परीक्षा घेतली जाते आणि त्यांच्याकडं जसं आपल्याकडं रेग्युलर कोर्ट्स असतात तसे त्यांच्याकडे कोर्ट मार्शल असतात. आणि त्या कोर्ट मार्शल मध्ये जसं इथं आपण याला डिफेन्स लॉयर म्हणतो, म्हणजे आरोपीच्या वतीनं जो बाजू मांडणारा असतो तो डिफेन्स लॉयर असतो, सरकारच्या वतीनं जो बाजू मांडणारा असतो तो पोलीस प्रॉसिक्युटर असतो. त्याच धर्तीवर तिथं काम चालतं आणि तिथं फक्त
एक जज, जसं इथं रेग्युलर कोर्टामध्ये एकच जज असतात, तसं तिथं त्यांच्या ते जे मिलिटरी ऑफिसर्स असतात त्यांचं ते पॅनल असतं एक, आणि तिथं कोर्ट मार्शल असतं. तर तिथं पण काही संधी उपलब्ध आहेत. तर त्याच्या संदर्भात तुम्ही नेटवरून डिटेल सगळी, तुम्हाला ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, त्या नेटवरून तुम्हाला सगळी डिटेल त्याची माहिती काढता येईल, त्याचं सगळं प्रोसिजर हे करता येईल. पण मी एवढं सांगेल की तो SSB इंटरव्ह्यू आहे, त्या इंटरव्ह्यू मार्फत त्यांचं सिलेक्शन होतं. आणि चांगलं चांगलं क्षेत्र आहे, खूप चांगल्या तिथं फॅसिलिटीज आहे. एक मला विषय निघाला म्हणून सांगायला आवडेल की आत्ताच शिरूभाऊला माहिती आहे की 1 वर्षापूर्वीच माझी मुलगी इंडियन एअरफोर्स मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून तिचं सिलेक्शन झालं. अरे वा. हा, आणि आपल्या गणेश मंडळातर्फे तिचा सत्कार पण केला होता दत्त मंदिर तर्फे. त्या शिरूभाऊ हजर होते त्या कार्यक्रमाला. आणि तशी परीक्षा खूप टफ असते ती, पण तिनं ते परीक्षा क्रॅक केली आणि सगळ्यांच्या सदिच्छा, गणपतीच्या आशीर्वादामुळे तिचं सिलेक्शन झालं. आणि आता तिचं सिरसा, हरियाणामध्ये सिरसा नावाचं एक हे आहे, तिथं ती फ्लाइंग ऑफिसर म्हणून काम करते. व्हेरी नाईस. त्यामुळे हे खरंच नाही, बरं झालं तुम्ही ते नमूद केलं. कारण मला माहिती की शिरूभाऊ अशा पद्धतीचं जेव्हा उपक्रम असतात, जेव्हा अशा पद्धतीचा एखादं कोणी चांगलं कार्य केलं असेल तर शिरूभाऊ नक्की पाठीशी असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि खऱ्या अर्थाने वायू संचलन आता ती इथून पुढे नक्की यशस्वीपणे करेल आणि तिला एका चांगल्या हुद्द्यावरती बघायला नक्की आवडेल आणि भविष्यात तिच्याशी सुद्धा संवाद साधायला नक्कीच आवडेल. येस. सर, आपण धर्मदाय आयुक्त त्या पदावरती सुद्धा काम केलेलं आहे, त्याचाही अनुभव आपला आहे. एखादी संस्था उभी करत असताना जनरली असं होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे काही तरुण एकत्र येतात आणि मग त्यांना काहीतरी करायचं असतं आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातनं ते प्रेरित होऊन काहीतरी करतात, मग एखादी संस्था उभी करतात. ती संस्था उभी करत असताना काही कायद्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आपण म्हणतो की त्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. अगदी बेसिक, मी अपेक्षा नाही करणार आपल्याकडनं की इन डिटेल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळावी, पण ही बेसिक कागदपत्र असणं आवश्यक आहे. हे याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 1, आणि त्याला उपप्रश्न असा आहे की याच्या अनुषंगाने जेव्हा एखादी संस्था उभी राहते तेव्हा त्याला ज्याला आपण म्हणतो की एक कररूपी संरक्षण, त्याच्यातनं सवलत जी काय मिळते त्यांच्या त्या उत्पन्नातून, बरोबर नाही. आता असं उदाहरण धरा की तुम्ही स्वतः आहेत, तुमचे काही मित्र आहेत आणि तुम्हाला एक नवीन ट्रस्ट स्थापन करायचं आहे. ट्रस्ट स्थापन करणं हे अतिशय सोपी प्रोसिजर आहे. आमचं इथं ढोले पाटील रोडला धर्मादाय आयुक्तांचं कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये तुम्ही जा. ट्रस्ट रजिस्ट्रेशनसाठी एक फॉर्म आहे. तो फॉर्म तुम्ही भरा. त्याच्यामध्ये त्या फॉर्म सोबत कुठले कुठले कागदपत्र द्यावे लागतात त्याची यादी आहे. तेवढे सगळे कागदपत्र मी तुम्हाला सांगतो की तुमचा आयडेंटिटी प्रूफ आहे, रेसिडेन्शियल प्रूफ आहे, हे 2 कागदपत्र लागतात आणि तो फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट तुम्ही भरून दिल्यानंतर साधारण जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये तुमचा ट्रस्ट रजिस्टर होतो. एकदा ट्रस्ट रजिस्टर झाल्यानंतर पुन्हा काही फॉर्मॅलिटीज करणं आवश्यक असतं की जसं तुमचं अॅन्युअल बजेट आहे ते अॅन्युअल बजेट तुम्हाला दाखल करावं लागतं. त्याच्यानंतर इयरली रिटर्न्स तुम्हाला दाखल करावे लागतात. त्याच्यानंतर तुमच्या पदाधिकारी जर काही बदलले, तुम्ही नवीन ट्रस्टी घेतले किंवा एखाद्या ट्रस्टीने राजीनामा दिला, एखाद्याचा मृत्यू झाला, त्याच्या जागेवर तुम्ही दुसरा ट्रस्टी दाखल घेतला, तर त्याचा चेंज रिपोर्ट एक दाखल करावा लागतो. धर्मादाय आयुक्त कार्यालयाला त्याची माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी विकत घेतली, इमूवेबल प्रॉपर्टी ट्रस्टसाठी विकत घेतली ट्रस्टच्या नावे, तर त्याची नोंद करण्यासाठी सुद्धा चेंज रिपोर्ट दाखल करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला ट्रस्टला जर समजा बँकेकडून लोन पाहिजे असेल किंवा ट्रस्टची प्रॉपर्टी तुम्हाला लीजवर द्यायची असेल किंवा विक्री करायची असेल, तर त्याच्यासाठी धर्मादाय आयुक्ताची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. फार काही अवघड नाही, अतिशय सोपा आणि सुटसुटीत कायदा आहे. फक्त त्या ज्या काही किरकोळ फॉर्मॅलिटीज आहेत तेवढ्या फक्त फॉर्मॅलिटीज तुम्ही पूर्ण करणं आवश्यक असतं. आणि सवलतीचं जर तुम्ही म्हणताल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून तुम्हाला काही सवलती मिळतात. तर त्याच्यासाठी तुमचं ATGचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे, 12A तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला जे काही देणग्या मिळतात ट्रस्टला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सवलती मिळतात. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला इन्कम टॅक्स जे आपलं ऑफिस आहे इथं, त्या इन्कम टॅक्स ऑफिस कडून तुम्हाला त्याच्या संदर्भात डिटेल सगळी माहिती मिळेल. देशमुख साहेब, आपण एवढ्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव एक जज म्हणून, आणि आपण पब्लिक प्रॉसिक्युटरही होतात, सरकारी वकिलाच्या भूमिकेतही होतात. आपण सरकारी वकील होण्यासाठी म्हणून जी परीक्षा घेतली होती ती स्पर्धा परीक्षांच्या मार्फतच घेतली जाते की आणि साधारण त्याची तयारी कशी करावी मुलांनी?
नाही त्याच्यामध्ये परत कसं आहे की आणखी सोपा विषय आहे जज होण्यापेक्षा प्रोसिक्युटर. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन एवढीच आहे की तुम्हाला 5 वर्ष वकील व्यवसायाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि तिथं जे पोलीस प्रोसिक्युटर साठीची जी परीक्षा होती त्याच्यामध्ये क्रिमिनल मॅटरशी रिलेटेडच सगळे प्रश्न किंवा तेच विषय असतात. त्यामुळे आणखी तुमचं मार्ग तिथं सोपा होतो. मी सुरुवातीला जसं सांगितलं की इतर क्षेत्रापेक्षा तुलनेनं तिथं स्पर्धा पण कमी असते. त्यामुळं ते क्षेत्र खूप चांगलं आहे आणि सॅलरीज खूप चांगल्या झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट आता स्थापन झालेलं आहे. डायरेक्टर ऑफ पोलीस प्रोसिक्युटर म्हणून एक मुंबईला त्यांचं हेड ऑफिस आहे आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ते सगळं येते आता. त्यामुळे तिथं पण तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध आहेत. पण मग हे राज्य गृह मंत्रालयाच्या आधी म्हणजे अधीन असतं की केंद्र? राज्याच्या, केंद्राचं नाही, राज्याच्या आधी. राज्याच्या. आणि आपण बोलता बोलता हाही विषय मांडलात की ग्रीन ट्रिब्युनल नावाची एक संकल्पना आहे की हरित न्यायालय, हरित लवाद ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्या संधी आपण सांगितलं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी बऱ्याच आहेत, पण त्यासाठी काही म्हणजे त्या क्षेत्रातली एक वेगळी पदविका घेणं गरजेचं आहे की नाही? त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला त्या ट्रिब्युनल समोर तुम्हाला वकिली जर करायची असेल तर एकदा ऍडव्होकेट झाल्यानंतर तुम्हाला ते बार काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं. जसं वैद्यकीय व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायच्या अगोदर मेडिकल काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे, तशी वकिलांची सुद्धा एक बार काउन्सिल असते. त्या बार काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. तिथे एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ग्रीन ट्रिब्युनल मध्ये प्रॅक्टिस करू शकता. ग्रीन ट्रिब्युनल मी याच्यासाठी सांगितलं, मुद्दाम त्याचा उल्लेख याच्यासाठी केला की नवीन क्षेत्र आहे ते. आणखी खूप लोकांचा तिथं अभ्यास एवढा झालेला नाहीये. बरेच लोक तिकडं जात नाहीत, तिकडे गर्दी कमी आहे, क्षेत्र नवीन आहे आणि चांगलं आहे. ज्युरिडिक्शन त्याचं खूप मोठं आहे. जसं ज्युरिडिक्शनचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तर पुण्याचं जे ग्रीन ट्रिब्युनल आहे त्या ग्रीन ट्रिब्युनलचं ज्युरिडिक्शन जिल्ह्यांचं नाही, राज्यांचं आहे. 3 राज्यांचं ज्युरिडिक्शन, 3 राज्यांसाठी ते आहे. गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र, ह्या 3 राज्यांसाठी ते ग्रीन ट्रिब्युनल आहे. मग तुमची एखादी गुजरातची पण केस तुम्ही इथं दाखल करू शकता, गोव्याची पण दाखल करू शकता आणि महाराष्ट्राची पण दाखल करू शकता. ते एक चांगलं नवीन एक क्षेत्र उपलब्ध झालं आहे आणि तिथं संधी चांगल्या आहेत. त्यामुळे इथं नवीन मुलांनी विचार करायला हरकत नाही. सर, आपण बोलता बोलता आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्टचा सुद्धा उल्लेख केला. आणि डेटा प्रोटेक्शन ऍक्ट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट हे एक नवीन आपण म्हणतो की माहिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधले एक नवीन अभ्यासक्रम हे लोकांना अभ्यासायला मिळतात. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा आपण जे डीपीए, डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आपण म्हणतो, त्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कारण प्लॅन बी मध्ये तेही असावं असं आमचं. कसं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा मी मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण की जसं मी सुरुवातीला सांगितलं की पुण्यामध्ये 10-12 हजार वकील आहेत शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये. म्हणजे स्पर्धा खूप आहे आणि त्या 10-12 हजार वकिलांमध्ये तुमची एक एंट्री करणं, तुमचं वेगळं स्थान निर्माण करणं हा थोडासा अवघड आणि कष्टाचा विषय आहे. तर मग आपण काय केलं पाहिजे, तर नवीन क्षेत्र निवडायला पाहिजे. मग नवीन क्षेत्र कुठलं आहे? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये जे काही इथं पुण्यामध्ये इस्टॅब्लिश झालेले जे वकील आहेत, जीवानीमध्ये जे मास्टर आहेत, क्रिमिनलमध्ये काही मास्टर आहेत, त्याच्यानंतर ऍक्सिडेंटच्या जे केसेस आहेत त्याच्यामध्ये काही मास्टर आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं हे क्षेत्र आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा तुम्ही या संदर्भात विचार करावा. कमी स्पर्धा आहे तिथं आणि जास्त वाव आहे, म्हणून मी त्याचा उल्लेख केला. सर, आपण बोलता बोलता हाही उल्लेख केला की लेबर लॉ, ज्याला आपण म्हणतो की कामगार न्यायालयांमध्ये सुद्धा खूप संधी उपलब्ध आहेत. त्या संदर्भात एक लेबर ऑफिसर म्हणून ज्या नेमणुका होतात, त्याच्या संदर्भात आम्हाला जर माहिती आपण जर दिलीत, मार्गदर्शन केलं तर फार बरं. नाही, लेबर ऑफिसरच्या जे काही पोस्ट आहेत ते आपलं राज्याचं जे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आहे तिकडून त्यांच्या नेमणुका होतात. एक कामगार आणि कंपनी याच्यामध्ये जे दुवा म्हणून ते लेबर ऑफिसर काम करतात. पण त्यांच्याकडून जर एखादा विषय सेटल झाला नाही तर ते सगळ्या केसेस लेबर कोर्टामध्ये येतात. त्याच्यामध्ये मुख्यतः अनफेअर लेबर प्रॅक्टिसचा एक विषय असतो, वारंवार त्या कोर्टात येणार आहे. अनफेअर लेबर प्रॅक्टिस म्हणजे काय की समजा आता कामगाराचे काही हक्क आहेत की 8 तासाची ड्युटी आहे, एवढे पगार आहे, एवढी ग्रॅच्युटी आहे, एवढ्या फॅसिलिटीज आहेत. त्या फॅसिलिटीज कंपनी जर देत नसेल किंवा त्यांच्याकडून जास्त काम करून घेत असेल, त्यांचे जे अधिकार आहेत ते जर नाकारत असेल, तर तो जो मुद्दा आहे तो अनफेअर लेबर प्रॅक्टिस खाली येतो. आणि त्या अनफेअर लेबर प्रॅक्टिस खाली
दाद मागण्याचा अधिकार कामगाराला कंपनीच्या विरुद्ध तो लेबर कोर्टामध्ये केस दाखल करू शकतो. तर आपण हे प्लॅन बी बद्दल आपण जे बोलत होतो की त्या संधी उपलब्ध असल्या आपण त्या क्षेत्रांकडे थोडस, ज्याला आपण म्हणतो की जिकडे आकर्षक दिसतं तिकडे आपण सगळेजण पळत असतो. बरोबर. पण मग याचं ज्याला आपण म्हणतो की प्लॅन बी, एस्पेशली मी या गोष्टीवरती खूप जास्त त्याच्यावरती स्ट्रेस करतोय की प्लॅन बी हा असावा प्रत्येकाच्या आयुष्यात. आपल्या आयुष्यात असा एखादा प्रसंग आला का की जो प्रसंग आपल्याला कदाचित असा विचार करायला लावणार होता की मी कदाचित हा मार्ग करला असता तर जास्त बरं झालं होतं, असा एखादा प्रसंग आयुष्यात आला? मी सुरुवातीला सांगितलं की माझी आवड, माझा जो आवडीचा विषय आहे तो शेती आहे. मला कुठल्याही प्रकारची नोकरी करायची नव्हती, मला शेतीच करायची होती. पण नोकरी करायची जर गरज पडली किंवा वेळ आलीच तर मला शिक्षकाचीच नोकरी करायची होती. आणि मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MA केलं, BEd केलं. त्याच्या मागचा हेतूच हा आहे की बेसिक क्वालिफिकेशन आहे ते शिक्षकासाठी किंवा लेक्चररसाठी MA BEd, म्हणून ते MA BEd केलं. पण माझ्या काही घरगुती काही अडचणी होत्या, घरगुती काही प्रॉब्लेम होते, त्यामुळे मला शिक्षक होता आलं नाही किंवा ती नोकरी मला स्वीकारता आली नाही आणि मला वकील व्हावं लागलं माझी इच्छा नसताना. पण इच्छा नसताना जरी मी वकील झालो तरी वकिली मी प्रामाणिकपणे केली. त्यानंतर MPSC ची परीक्षा दिली, माझी निवड झाली. निवड झाल्यानंतर सर्व्हिस जॉईन करावी की न करावी हा विषय होता. तर लोकांनी असं सांगितलं की एवढे चांगलं स्टेटस आहे, एवढी चांगली अवघड परीक्षा देऊन तू उत्तीर्ण झाला, असं नाकारतो कशाला. म्हणून मग मी सर्व्हिसमध्ये आलो आणि सर्व्हिसमध्ये आल्यानंतर मग वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर येत गेल्या आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्यातून माझा अनुभव वाढत गेला आणि या क्षेत्रातली माझी आवड वाढत गेली. मी CBIच्या स्पेशल जज म्हणून काम केलं, मुंबईला मेंबर इंडस्ट्रियल कोर्ट म्हणून काम केलं, नागपूरला चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून काम केलं, अकोल्याला डिस्ट्रिक्ट जज म्हणून काम केलं, पुण्याला स्मॉल कोर्ट जज म्हणून काम केलं. वेगवेगळ्या क्षेत्रात मला काम करायचा अनुभव मिळाला आणि माझ्या सुदैवानं सगळे चांगले लोक मला भेटत गेले आणि आज मी इथपर्यंत आलो. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला जर कालावधी, सुवर्ण कालावधी म्हणतात त्याला, मी त्याला सुवर्ण कालावधी म्हणणार नाही, मी त्याला सेवा काल म्हणेल. तो माझ्या आयुष्यातला सेवा काल म्हणजे इथं मी धर्मादाय आयुक्त म्हणून काम करत असताना जी काही मला संधी मिळाली म्हणण्यापेक्षा पुणेकरांनी मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा पुणेकरांचे आभार व्यक्त करतो. आणि माझा सगळ्यात चांगला जो काळ आहे सर्व्हिस मधला तो पुण्याचा चॅरिटी कमिशनरचा आहे असं मी मुद्दाम इथे सांगेल. वा वा वा, खऱ्या अर्थाने पुणेकरांचं भरभरून कौतुक खरं तर तुम्ही केलं. मी एक मिनिट डिस्टर्ब करतो मला. संध्यानंद माझी मुलाखत छापली, एक पानभर मुलाखत आहे ती. तर ती मुलाखत झाल्यानंतर ती मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला मी स्पष्ट सांगितलं होतं की टायटल अशा पद्धतीचं दे की मी हे जे काही कामं केले त्याचं सगळं क्रेडिट पुणेकरांना गेलं पाहिजे, माझ्याकडे क्रेडिट नको, त्यांना क्रेडिट जाऊ दे, कारण त्यांच्या मदतीमुळेच मी एवढं सगळं काम करू शकतो. तर त्यांनी तसंच टायटल दिलं होतं की सेवा कार्यामध्ये मला पुणेकरांनी मदत केली, असंच टायटल होतं त्या मुलाखतीचं. नाही, खऱ्या अर्थाने पुणेकर हे जे जाणकार आहेत, जे तत्वज्ञ आहेत, जे अभ्यासू आहेत, जे सेवाभावी विचारांनी प्रेरित आहे, अशा सगळ्यांना एकत्र आणि सगळ्यांना पोटात घेणारं शहर म्हणजे पुणे शहर आहे. एक्झॅक्टली, बरोबर. आणि सर, खूप काय म्हणू ज्याला आपण की खूप अभिमानास्पद आपली ही आतापर्यंतची कामगिरी आहे. जाता जाता मला वाटतं आपण पुढचे लाईव्ह प्रश्न घेण्याच्या आधी एक दोन प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. एक म्हणजे आपण ट्रेडमार्कच्या केसेस संदर्भात आपण बोललात, तर ट्रेडमार्कच्या ज्या केसेस असतात की ज्याला आपण म्हणतो की माझं प्रॉडक्ट आहे आणि त्या माझ्या प्रॉडक्टवरती कोणीतरी त्याचा गैरवापर करून त्याच्याबद्दल ते फायदा कोणीतरी घेतात, तर त्या क्षेत्रातल्या संधी ज्या आहेत त्याच्यात थोडस आम्हाला जर विस्तृत सांगितलं तर बरं होईल. मी जसं सुरुवातीला सांगताना सांगितलं की समजा सिमिलर जे नाव आहे तसं ते नाव वापरून ते तुम्ही प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलं आणि त्याच्यामुळे तुमच्या विक्रीवर, तुमच्या सेलवर जर त्याचा परिणाम झाला असेल आणि तुमच्या लक्षात आलं की कुणीतरी असा गैरफायदा घेतो, तर त्या कंपनीच्या विरुद्ध कोर्टामध्ये तुम्हाला दाद मागता येते आणि तिथं सांगता येते की हे माझं नाव आणि ह्यांचं नाव सिमिलर आहे आणि माझ्या नावाचा किंवा माझ्या गुडविलचा फायदा घेऊन यांनी यांचं स्वतःची विक्री वाढवली, नफा वाढवला आणि त्यांचा नफा वाढल्यामुळे माझा नफा कमी झाला. ह्या दोन गोष्टी तुम्ही प्रूव्ह केल्या की तेवढं सफिशियंट. आणि तिथं संधी मी असं सांगितलं की वकील म्हणून तुम्हाला तिथं काम करता येतं. जसं आता समजा फूड अडल्ट्रेशन आहे, एक स्पेशल ब्रँच आहे फूड अडल्ट्रेशन मध्ये, अन्न आणि भेसळ कायदा. तर खूप टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये प्रूव्ह करावं लागतात कोर्टाला
ज्या वकिलांची त्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस नाही ते थोडेसे तिथं काम करायला गडबडतात, पण तुम्हाला जर त्या पद्धतीचं काम करायची सवय असेल तर तुमची तिथं मास्टरी येते. तसं तुम्ही कुठला तरी एक विषय घ्या, मी जे वेगवेगळे विषय मुद्दाम सांगितले, एकदा त्याच्यामध्ये मास्टरी आली की इतर वकील सुद्धा त्या प्रकारचं मॅटर तुमच्याकडे रेफर करतात. म्हणून असा तुम्ही विषय निवडा की जिथं गर्दी कमी आहे आणि त्या विषयामध्ये तुम्ही मास्टरी मिळवा, तुम्ही निश्चित सर्वाईव्ह व्हाल, तुमचं व्यवस्थित कुटुंब चालेल, तुमची निश्चित प्रगती होईल. वा वा. म्हणजे सर आपण काय म्हणतात त्याला, जिथे थोडस लक्ष कमी पण तिथे जास्त मोठ्या प्रमाणात संधी आहेत. विद्यार्थ्यांना आता काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण विचारू. प्रवीणजी आहेत, प्रवीणजी आपण सरांना प्रश्न विचारू शकता. येस सर. सर तुम्ही आता खूप चांगलं मार्गदर्शन केलं. माझा क्वेश्चन असा होता की नवीन जे लॉयर आहेत, फर्स्ट जनरेशन लॉयर, ज्यांना कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे नाहीये, त्यांना लॉ फील्डमध्ये किंवा JMFC मध्ये सक्सेस मिळवण्यासाठी कोणते स्किल सेट किंवा कॉलेज सुरू असतानाच काय तयारी केली पाहिजे? देशमुख सरांसाठी माझा क्वेश्चन आहे. नाही, कसं आहे माहितीये का, तुम्ही एकदा ठरवलं की मला JMFC व्हायचंय, मला पोलीस प्रोसिक्युटर व्हायचंय, मला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय, तर त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या क्षेत्राचा अभ्यास करणं, वकील म्हणजे तुम्ही LLB ला असतानाच अभ्यास जर केला तर नंतरचा जो तुमच्यावर ताण येणार आहे तो ताण कमी होतो आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्टअप होतो. जसं मी सांगितलं की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना खूप डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. जसं ज्याला आमच्या भाषेमध्ये कॉमेंट्रीज म्हणतात, म्हणजे मोठे मोठे जे पुस्तकं तुम्ही बघता शोकेसमध्ये, ते कॉमेंट्रीचे पुस्तकं वाचायची तुम्हाला गरज नाही. बेर ऍक्ट म्हणजे फक्त कायदा ज्याच्यामध्ये दिलेला असतो ते कायद्याचे पुस्तकं तुम्ही वाचले आणि बेसिक गोष्टी तुम्ही एकदा माहित करून घेतल्या, तुम्हाला कायद्याचं त्या विषयाचं बेसिक नॉलेज आहे का नाही एवढं फक्त त्या परीक्षांमध्ये टेस्ट केलं जातं. तेवढी जरी तुम्ही तयारी केली तरी पुरेशी आहे. फक्त तुम्ही एकदा ठरवायला पाहिजे की मला हेच करायचं, मग त्या दृष्टीने प्रयत्न करणं खूप सोपं होऊन जातं. ओके सर. सर आणि अजून एक क्वेश्चन होता प्रॅक्टिसच्या संदर्भात किंवा इंटर्नशिपच्या संदर्भात. आता कोविडमुळे मागचे 5-6 महिने बऱ्याच मुलांना इंटर्नशिप करायला संधीच मिळाली नाही किंवा त्यांना ज्या फील्डमध्ये काम करायचं असतं ती संधी मिळत नाही. मग या सिच्युएशन मध्ये टॅकल कसं केलं पाहिजे? कारण सिव्हिल मध्ये प्रॅक्टिस करायची पण जर संधी मिळत नसेल किंवा क्रिमिनल करायची तर त्याला संधी मिळत नाही, तर मग त्यासाठी थोडं सांगा ना. नाही, आता कसं आहे की हा कोविडचा विषय थोडासा वेगळा आहे. समजा कोविडमध्ये जे काही प्रॉब्लेम झाले पण त्याच्यावर आमच्या कोर्टांनी त्यांच्या पद्धतीनं व्यवस्थित मात करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ऑनलाईन हिअरिंग दिली लोकांना किंवा व्हर्च्युअल हिअरिंग घेतल्या. जे काही अर्जंट मॅटर होते, जामिनासारखे जे अर्जंट मॅटर असतात, त्याच्यानंतर स्टे सारखे मॅटर असतात, इंजंक्शन सारखे जे अर्जंट मॅटर असतात, त्यासाठी आमचे सगळे जजेस तिथं कोर्टामध्ये बसत होते. 1 तास 2 तास हायकोर्टाकडून जसे डायरेक्शन येते त्याप्रमाणे जजेस बसत होते. म्हणजे पूर्ण कोविडमध्ये सुद्धा कोर्ट बंद होतं, पूर्ण 100% त्याला कुलूप लागलेलं होतं. असं कधीच घडलं नाही. ऑनलाईन कामकाज चालू होतं, व्हर्च्युअल कामकाज चालू होतं. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्या मुलांनी सर्वाइव्ह कसं करायचं, तर जे काही समजा त्यांचे सिनियर्स असतात ज्यांच्याकडे हा मुलगा इंटर्नशिप किंवा प्रॅक्टिस करतो त्यांच्या टचमध्ये राहायचं. त्यांच्याकडचे ज्या केसेस आहेत, ज्या छोट्या छोट्या केसेस आहेत आणि ज्याच्याकडे ते सिनियरला लक्ष द्यायला वेळ नाही, अशा केसेस सिनियरला रिक्वेस्ट करून मी ह्या चालवतो, मी ह्या हँडल करतो, अशा केसेस त्यांच्याकडून घ्यायच्या चालवण्यासाठी. येस सर. आणि त्या केसेस कोर्टासमोर चालवायच्या आणि तुमची एकदा क्वालिटी दाखवून दिली तुम्ही की तुमच्याकडे मॅटर यायला सुरुवात होते. येस सर. सर PIL बद्दल थोडक्यात सांगता 1-2 मिनिटं? चालेल, काय हरकत नाही. PIL म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, तसं आता वर्तमानपत्रांनी उचलून धरलेला विषय आहे. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हा विषय आहे. तर त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट एक बघितल्या जाते की पब्लिक इंटरेस्ट म्हणजे पब्लिक इंटरेस्टच पाहिजे, तुमचा इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट त्याच्यामध्ये काही नसावा. आणि तुम्ही कितीही स्किलफुली ते PIL दाखल केलं आणि जर तुमचा त्याच्यामध्ये काही हिडन इंटरेस्ट असेल तर तिथं बसणारी जी मंडळी आहे, हायकोर्ट बसणारी, जे मी सुरुवातीला जसं सांगितलं की खूप अनुभवी असतात, ते त्यांच्या इमिजिएट लक्षात येतं. आणि तुम्ही वाचलं असेल की अशा पद्धतीचे जे खोटे PIL आहेत किंवा प्रसिद्धीसाठी दाखल केलेले जे PIL आहेत, त्या PIL दाखल करणाऱ्या लोकांवर हायकोर्टाने अनेक वेळेस दंड बसवलेला आहे. येस सर. ज्याच्यामध्ये पब्लिकचा इंटरेस्ट आहे, तुमचा स्वतःचा इंटरेस्ट, इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट काही नाहीये. पब्लिकच्या भल्यासाठी जर एखादे हायकोर्टाकडून डायरेक्शन घेणं आवश्यक असेल, गव्हर्नमेंटला एखादं जर काही सूचना द्यायची असेल, निर्देश द्यायचे असतील हायकोर्टाच्या मार्फत, तर असे जे प्रश्न आहेत ते सगळे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये येतात. ते फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होतात. ओके, थँक्यू सर. थँक्यू. नरोनेताई आहेत आपल्या बरोबर. नमस्कार सर आणि थँक्यू, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल. आणि माझा एक क्वेश्चन होता
की सपोज कॉर्पोरेट लॉ किंवा मग कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्या व्यक्ती काम करतायत त्यांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचंय आणि प्लस कॉर्पोरेट लॉयर किंवा ऍज अ त्या पॉइंट ऑफ व्ह्यू MNC रिलेटेड कंपनीजमध्ये किंवा मग गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्यांना जायचंय, तर त्या रिलेटेड काही संधी आहेत का? नाही, कसं आहे माहिती का, तुम्ही दोन गोष्टी आपल्याला डिफरन्शिएट करायच्या असेल. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही काम करताय आणि तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जायचं असेल तर एकदा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये गेलात, सर्व्हिसमध्ये गेलात की तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस काहीच करता येत नाही. तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटचंच काम करावं लागेल, इंडिव्हिज्युअल तुम्हाला काम करता येत नाही. आणि तुम्हाला जर समजा MNC आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, त्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहेत. तिथं तुम्ही लिगल ऍडवायझर म्हणून काम करू शकता. त्यांचे जे दोन कंपन्यांमधले जे काही अग्रीमेंट्स वगैरे मोठे मोठे असतात त्याची ड्राफ्टिंग करू शकता, किंवा काही ड्राफ्ट तिकडून फॉरेनहून ड्राफ्ट होऊन येतात तर ते चेक करायचं, किंवा तुमच्या कंपनीच्या विरुद्धचे काही क्लॉजेस त्याच्यामध्ये आहेत का ते शोधणं, किंवा तुम्हाला एखादा क्लॉज त्याच्यामध्ये ऍड करणं आवश्यक आहे असं वाटलं तर तो ऍड करणं, त्या दुसऱ्या कंपनीची त्याला मंजुरी घेणं, असे लिगल फील्डशी रिलेटेड जे काही विषय आहेत ते तुम्ही तिथे हँडल करू शकता. फक्त तुम्ही एकदा कॉर्पोरेट क्षेत्र निवडलं की तुम्हाला मग गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही गेलात, सर्व्हिस जर तुम्ही ऍक्सेप्ट केली तर परत तुम्हाला कॉर्पोरेटचं काम करता येणार नाही. अच्छा, थँक्यू सर. अजून कोणाला विचारायचा प्रश्न? शिरूभाऊ एक मिनिट. देशमुख सर, तुम्ही मगाशी PIL चा उल्लेख केला की ते नक्की म्हणजे तुमचं पर्सनल इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे का समाजा उपयोगी किती त्याच्यामध्ये, साधारण एखादी PIL दाखल केल्यानंतर न्यायालय PIL चा विचार करताना ते किती सर्वसमावेशक आहे, खरंच व्यक्तिगत स्वार्थासाठी आहे, याच्यासाठी म्हणून काही त्याचे ठोकताळे बांधलेले असतात का? नाही, कसं माहितीये का, आता जसं समजा मी 25 वर्ष मला प्रॅक्टिस झाली आहे, सर्व्हिस झाली आहे माझी 25 वर्ष. माझ्याकडे एखादा केस दाखल झाल्यानंतर अगदी त्याच्यावर नुसती जर नजर मी फिरवली तर माझ्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे. तेवढी मास्टरी 25-30 वर्षामध्ये मिळते. तर तिथं जे बसलेले जे लोक असतात खूप हुशार लोक असतात, अनुभवाने खूप समृद्ध असतात. दाखल केल्या त्याच्यातल्या 2-4 वळी जरी त्यांनी वाचल्या तरी त्यांच्या लक्षात येतं की हे प्रसिद्धीसाठी केलेलं आहे, पर्सनल इंटरेस्टसाठी केलेलं आहे, की खरंच याच्यामध्ये पब्लिकचं हित आहे. आणि खरंच पब्लिकचं हित आहे असं जर त्यांना वाटलं तर ते एंटरटेन करतात, त्याच्यावर तुमची हिअरिंग घेतात. ज्या लोकांसाठी तुम्ही डायरेक्शन्स त्याच्यामध्ये मागितले असते त्या डिपार्टमेंटचं म्हणणं कॉल केलं जातं, त्यांच्या वकिलांना हिअरिंग दिल्या जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये तुम्ही जी मागणी केलेली आहे ती खरंच पब्लिक हितासाठी जर असेल असं वाटलं तर त्याप्रमाणे त्या संबंधित डिपार्टमेंटला डायरेक्शन्स दिल्या जातात. धन्यवाद. अजून आपल्यापैकी कोणाचे काही प्रश्न आहेत? थोडा विषय सोडून एक प्रश्न आहे सर. आता धर्मदा आयुक्तांकडनं हॉस्पिटलसाठी जी मदत झाली, दिघे साहेब असताना जगताप साहेब यांनी जी चळवळ उभी केली, पुणे शहरातल्या लोकांना काहीच माहित नव्हते की धर्मदा आयुक्तांकडनं हॉस्पिटलला मदत त्यांच्या अंडर त्याचं रजिस्ट्रेशन असेल ती मदत हॉस्पिटलने द्यायची असते. त्या काळात कळली आणि त्यानंतर आपण त्याची अंमलबजावणी केली. ते संदर्भात जी अंमलबजावणी आहे ती सामान्य माणसांना कळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काही चुकीचे समज सुद्धा आहेत. तर या दोन्ही बद्दल आपण जरा मार्गदर्शन केलं तर बरं पडेल. नाही, शिरूभाऊ तुम्ही प्रश्न विचारला, खूप चांगलं केलं. माझ्याकडून तो विषय स्किप झाला. खूप चांगला आणि पब्लिकच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा. याच्याबद्दल मी थोडस सविस्तर सांगितलं तर चालेल का? म्हणजे एक साधारण 5 मिनिट लागतील मला. चालेल. तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये 430 हॉस्पिटल्स जे आहेत, चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि फक्त पुण्याचा जर विचार करायचा असेल तर पुण्यामध्ये 55 चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत. आणि ह्या चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी हायकोर्टानं, मुंबई हायकोर्टानं IPL नावाची एक स्कीम केलेली आहे. इंडिजन पेशंट फंड नावाचा एक फंड आहे. तर तो फंड कसा क्रिएट केला जातो ते मी तुम्हाला सांगतो की एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला आहे आणि असं गृहीत धरा की त्याचं 1 लाखाचं बिल झालं, डिस्चार्जच्या वेळेस फायनल बिल 1 लाखाचं झालं. तर त्याची जी 2% रक्कम आहे ती 2% रक्कम डायरेक्ट IPF मध्ये जाते. अशा प्रकारे हा IPFचा फंड प्रत्येक हॉस्पिटलमध्ये क्रिएट केला जातो. आणि मग तो फंड कुणासाठी वापरायचा आणि कसा वापरायचा हा मुद्दा आहे. तर त्याच्यासाठीचा क्रायटेरिया असा आहे की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 85,000 रुपये आहे, वार्षिक उत्पन्न 85,000 रुपये आहे, अशा कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला ह्या 55 हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत, 100% मोफत उपचार करणं हे हॉस्पिटलवर बंधनकारक असतं. आणि तो खर्च कुठून करायचा? तर हे 2% ची जी रक्कम आहे, ज्याला आपण
इंडिजन पेशंट फंड म्हणतो, त्या फंडामधून त्यांनी ते करायचं असतं. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 85,000 ते 1,60,000 पर्यंत आहे, अशा कुटुंबातला कुठलाही सदस्य ह्या 55 हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंटसाठी गेला तर त्याच्या बिलामध्ये त्याला 50% सवलत देणं हॉस्पिटलवर बंधनकारक असतं. आता तुम्ही ह्या स्कीम मध्ये मोडता का नाही मोडत, ह्याच्या संदर्भातचा क्रायटेरिया काय, तर तहसीलदारानं दिलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र इथं ग्राह्य धरलं जातं, किंवा रेशन कार्ड जे वेगवेगळे आहेत त्याच्यामधले जे दारिद्र्य रेषेखालचं जे मला असं वाटतं की येलो कलरचं रेशन कार्ड आहे, ते रेशन कार्ड तुम्ही तिथं प्रूफ म्हणून दाखवू शकता. आणि यापैकी कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही हे करू शकता. आता बऱ्याच वेळेस पेशंट आणि हॉस्पिटल ह्या दोघांमध्ये वाद होतात की पेशंट हॉस्पिटलचं म्हणणं असं आहे की आम्हाला ते नेहमी सांगायचे की साहेब फॉर्च्युनर गाडीमधून आला, ऑडी गाडीमधून आला, मर्सिडीज गाडीमधून आला आणि हा IPF मध्ये कसं त्याला ट्रीटमेंट द्यायची आम्ही. तर याच्या संदर्भात हॉस्पिटल आणि पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक यांच्यामध्ये जे काही वाद होतात ते वाद सोडवण्यासाठी धर्मादाय कार्यालयामध्ये एक वेगळी कमिटी आहे. त्या कमिटीकडे तुम्ही अर्ज देऊ शकता. तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ती कमिटी तुम्हाला हिअरिंगसाठी एक तारीख देते. त्या तारखेला हॉस्पिटलचा एक प्रतिनिधी येतो, दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत, जॉईंट चॅरिटी कमिशनर त्याचे अध्यक्ष असतात, त्याच्यानंतर एक DHO असतात, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असतात, त्याच्यानंतर आणखी 1-2 सदस्य असतात. त्या सदस्यांना त्यांना जर त्या कमिटीला असं वाटलं की पेशंटचं म्हणणं खरं आहे पण डिस्चार्ज घेताना हॉस्पिटलने त्याच्याकडून बिल वसूल केलेलं आहे, समजा 1 लाख रुपये बिल झालं, तो IPF मध्ये बसत असताना सुद्धा हॉस्पिटलने त्याच्याकडून 1 लाख रुपये घेतलं, तर ती कमिटी हॉस्पिटलला डायरेक्शन देऊ शकते की हे 1 लाख रुपये तुम्ही घेतले ते त्याला परत करा. आणि अशा अनेक केसेसमध्ये हॉस्पिटलला आम्ही पैसे परत द्यायला लावलेले आहेत. त्यामुळे या संदर्भात जर काही वाद उपस्थित झाला तुम्ही त्या कमिटीकडे अर्ज दाखल करा, कमिटी त्याची हिअरिंग घेईल आणि तुम्हाला योग्य तो न्याय देईल. शिरूभाऊ एवढं पुरेसं, आणखी डिटेल सांगू? चालेल एवढं, कारण हे तुमच्या लोकांना कळलं आणि गरिबांना खरंच त्या काळात मदत झाली. आणि बऱ्याच जणांनी आज सांगितलं की साहेबांना ते जरा त्याबद्दल थोडीशी माहिती द्यायला सांगा. मी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्त गेलो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी IPF स्कीम बद्दल मी निश्चित सांगायचोच. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आणखी आपल्या जे काही आपले विद्यार्थी आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांना माहिती झाली, ते त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना सांगतील याबद्दल. वैभव, त्यानंतर सुरू आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येतो ना. हो. हा, मी आपल्या सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे यांना विनंती करतो की त्यांनी मंडळाच्या वतीने आभार प्रदर्शन करावं. माननीय माहिती देतो फक्त. हा, माहिती देतो. आपण दरवर्षी कार्यकर्त्यांना संधी देतो. दरवर्षी काळात आपण हे करतो, अध्यक्ष चेंज करतो. जगदीश हा मंतरचा राहणारा कार्यकर्ता आमचा आणि अनेक वर्ष तो मंडळात येतो. सामान्य कुटुंब शेतकरी आहे. या वर्षी तो आमचा अध्यक्ष आहे. नमस्कार साहेब. नमस्कार.